मला पण असं वाटतंय, कारण दुःखालयम अशाश्वतम आपण थोडं चर्चा केली होती असं वाटतंय मला पण. ठीक आहे, आपण मग 16वा श्लोक घेऊया. तर हा 15वा श्लोक आहे. याच्यामध्ये श्रील विश्वाचार्य ठाकूर सांगतात की असे भक्त जे आहेत हे भगवंतांच्या लीलेमध्ये प्रवेश करतात आणि जिथे भगवंत लीला करत आहेत भौतिक जगामध्ये तिथे देखील त्यांचा आविर्भाव होतो. हम्म. तर हे जग जे आहे हे दुःखालय अशाश्वत जग आहे. जिथे दुःख प्राप्त करणं म्हणजे कुठली आश्चर्याची गोष्ट नाहीये. तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की या जगात दुःख का आहे, पण हे जगच दुःखालय आहे, तर दुःख दुःख नाही तर अजून काय मिळणार इथे. जसं आपण जर ग्रंथालयात गेलो तर आपल्याला ग्रंथच मिळणार तिथे, तिथे आपल्याला दुसरं काही मिळणार नाही. त्याचप्रमाणे अं, या दुःखालयामध्ये आपल्याला दुःखच प्राप्त होणार. हम्म. त्यामध्ये सुख प्राप्त होणं हे असंभव आहे. तर परंतु भगवंत म्हणतात की जे कोणी या जगामध्ये अं, जे कोणी त्यांना शरण जातात ते भगवंतांच्या धामामध्ये परत जातात आणि त्यांना या दुःखातल्या आणि अशाश्वत अशा जागेत परत यायची गरज पडत नाही, असे भगवंत या 15व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर आता आपण 16वा श्लोक घेऊया. आ ब्रह्म भुवला लोका ब्रह्मा ब्रह्म भुवनालोका भुवनालोका पुनरावर्तिनो अर्जुन पुनरावर्तिनो पुनरावर्तीनो अर्जुन अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय मामुपेत्ते तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. पुनर्जन्म पुनर्जन्म न न विद्यते. विद्यते. वाचताय का माताजी? वाचते मी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हा, वाच वाच. प्राकृत जगतातल्या अतिउच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात. परंतु हे कौन्तेया, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. हम्म. तर शिला प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, खर तर हा श्लोक आणि मागचा श्लोक जवळपास सारखाच आहे. सारखाच आहे, सारखाच आहे. दोघांचे अर्थ जवळपास सारखेच आहे, पण त्याच्यावर हो हो. जोर देण्यासाठी, त्याच्यावर एम्फॅसिस देण्यासाठी भगवंत काय करत आहेत, परत पुनरुच्चारण करत आहेत त्याच श्लोकाचं. जरी अर्थ सारखा असला, श्लोक थोडा वेगळा आहे पण अर्थ सारखाच आहे. परंतु अं, त्याच्यावर भर देण्यासाठी की अं, कसं आपल्याला हे समजायला पाहिजे की भगवत धाड्यात भगवत धामात जाण्याची महिमा काय आहे आणि त्याचं फळ काय आहे हे समजण्यासाठी परत भगवंत जवळपास सारखाच एक श्लोक परत सांगत आहेत. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणत आहेत की सगळ्या प्रकारचे जे योगी आहेत, कर्मयोगी, ज्ञानयोगी, हठयोगी, यांना भगवत धामात जायचं असेल तर त्यांना भक्ती करणं फार आवश्यक आहे. बिना भक्ती केल्याशिवाय त्यांना भगवत धामात ते जाऊ शकत नाही. तर बऱ्याचदा बरेच जे लोक असतात ते अनेक अनेक प्रकारचे योग पद्धतीचा अवलंबन करतात आणि त्यांना असं वाटतं की भक्तीची काय गरज आहे, आम्ही ज्ञान योग करू किंवा ध्यान योग करू आणि त्याने देखील मला, तुम्ही का बरं एवढं भक्तीलाच महत्व देता. परंतु तथ्य असं आहे की जोपर्यंत व्यक्ती भक्ती करत नाही तोपर्यंत जोपर्यंत व्यक्ती भक्ती करत नाही तोपर्यंत त्यांना अ, खऱ्या अर्थाने भगवत धामात जाण्याची संधी प्राप्त होऊ शकत नाही.
आता पुढे पुढे पण भगवंत बऱ्याच ठिकाणी या गोष्टीचं पुनरुच्चारण करतील, की पुढच्या अध्याय जे आहेत त्याच्यामध्ये पण जसं भगवंतांनी म्हटलेलं आहे, भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चासि तत् ततो मा तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम भक्त्या तु अनन्यया शक्य अहमेवं विदोर्जना ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. तर अशा बऱ्याच ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे, मनमना भव मद भक्तो, है की नाही. तर तर अशा प्रकारे बरेच श्लोक आहेत जिथे भगवंतांनी सांगितलेलं आहे की भक्ती हे करणं आवश्यक आहे आणि भक्तीद्वारेच भगवंतांची प्राप्ती आपण करू शकतो. तर याच काही शंकाच नाही. पुढे प्रभुपाद म्हणतात की जरी आपण या भौतिक जगातल्या सर्वोच्च ग्रहांवर जरी आपण प्रवेश केला तरी तिथे ही सुविधा नाहीये. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. जरी कोणी व्यक्ती, कोणी आत्मा जर स्वर्ग लोकात गेला किंवा ब्रह्मलोकात जरी गेले तरी त्यांना परत त्यांचं पतन होऊन, तेव्हा त्यांचं पुण्य संपून जातं, तेव्हा त्यांचं परत पतन होतं आणि अशा प्रकारे त्यांना परत पृथ्वीवर यावंच लागतं. तर याचा अर्थ असा आहे की शाश्वत वास्तव्य कुठल्याच ग्रहावर नाही आहे या भौतिक जगामध्ये. आपण कुठेही जाऊ, कुठल्याही ठिकाणी जाऊ. आजकाल तर बरेच लोक दुसऱ्या ग्रहांवर जायची इच्छा वगैरे असं कोणामध्ये नसतेच. आधुनिक युगामध्ये लोकांना वाटतं की मी अमेरिका, युरोपमध्ये गेलो तरी तेच माझं सर्व स्वर्ग सुख आहे. परंतु तिथेही देखील आपल्याला शाश्वत वास्तव्य प्राप्त होत नाही. तर आणि तिथे देखील बऱ्याच समस्यांना देखील व्यक्तीला सामोरं जावं लागतं. जसं अमेरिकेमध्ये पण असं नाही की तिथल्या लोकांना रोग होत नाही, तिथे पण रोग होतात. तिथे पण त्यांना अनेक मानसिक तणाव यांना सामोरं जावं लागतं. जरी त्यांच्यामध्ये भरपूर आर्थिक प्रगती भरपूर आहे, तांत्रिक प्रगती भरपूर आहे, तरी समस्या त्यांच्याकडे पण आहेत. तर समस्या विरहित शाश्वत जीवन हे भौतिक जगात कुठेच नाहीये. तर स्वर्ग लोकात पण गेलं तरी तिथे पण जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत तिथे आपल्याला राहायला मिळेल. एकदा पुण्य संपलं की स्वर्ग लोकातून आपल्याला हाकलून दिलं जात. तो जो स्वर्गातले जे व्यक्ती असतात त्यांचा पुण्यकाळ संपला की तर लगेच त्यांना हाकलून देतात तिथून. मग त्यांचं पतन होतं, परत पृथ्वी तलावर त्यांना यावंच लागतं. तशा प्रकारे देवी देवतांची अर्चना करून जे स्वर्गलोकांची वगैरे प्राप्ती होते ती आपल्याला शाश्वत जीवन हे देऊ शकत नाही. प्रभुपाद पुढे म्हणतात की पंचाग्नी विद्या, जसे छांदोग्य उपनिषद मध्ये सांगितलेलं आहे की पंचाग्नी विद्याद्वारे यज्ञ जे होतात त्याद्वारे एक व्यक्ती ब्रह्मलोकामध्ये जाऊ शकतो. परंतु तिथे जर कोणी व्यक्तीने जर ब्रह्मलोकामध्ये जाऊन जर भगवंतांची भक्ती केली नाही, कृष्ण भावनामूर्त जागृत केलं नाही, त्यांना आपण पृथ्वी तलावर यावं लागतं. तर स्वर्गलोक तर ब्रह्मलोकाच्या बरेच खाली आहेत. ब्रह्मलोकात कोणी गेले तरी त्यांना शाश्वत जीवन प्राप्त होणार नाही जर त्यांनी भक्ती केली नाही तर. परंतु जर कोणी स्वर्गलोकात गेले किंवा ब्रह्मलोकात गेले आणि तिथे जर त्यांनी भक्ती केली तर त्यांना पुढे अजून उच्चतर लोकांची प्राप्ती होते. आणि जेव्हा या संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश होतो म्हणजे प्रलय होतो, प्रलय काळी त्यांना आध्यात्मिक जगतामध्ये जाण्याची संधी प्राप्त होते. तर दोन प्रकारचे व्यक्ती आहेत. एक प्रकारचे व्यक्ती जे स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा करतात किंवा उच्च लोकांमध्ये जाण्याची इच्छा करतात, परंतु तिथे ते भक्ती करत नाहीत, तर त्यांचं पतन होतं, त्यांना परत पृथ्वी तलावर यावं लागतं. परंतु जे कोणी उच्च लोकात जातात आणि तिथे भक्ती करतात त्यांना अजून उच्च लोकात जाण्याची संधी प्राप्त होते आणि
प्रलयाच्या नंतर त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होऊ शकते. तर यावर शिला बलदेव विद्याभूषण, प्रभुपाद शिला बलदेव विद्याभूषण यांना कोर करत आहेत. त्यांनी भगवद्गीतेच्या जी टिप्पणी आहे त्याच्यात काय लिहिलेलं आहे, ब्रह्मणा सह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे परस्यांते कृतात्मानः प्रविशन्ति परम पदम. जेव्हा या भौतिक जगताचं नाश होतो तेव्हा ब्रह्मा आणि त्यांचे भक्त जे नेहमी कृष्ण भावनेमध्ये रत आहेत, हे सगळे आध्यात्मिक जगतामध्ये जातात आणि त्यांचे जी विशेष इच्छा आहे, त्यांची जशी वैयक्तिक इच्छा आहे त्यानुसार ते वेगवेगळ्या आध्यात्मिक लोकांमध्ये त्यांना, वैकुंठ लोकांमध्ये त्यांना जायची संधी प्राप्त होते. तर याचा अर्थ काय आहे की कोणी कितीही पुण्य कार्य केलं पण त्यांनी जर भक्ती केली नाही तर त्यांना वैकुंठवास प्राप्त होत नाही. तर कोणी आपोआप वैकुंठात जाऊ शकत नाही. त्यासाठी भगवत भक्ती ही आवश्यकच आहे. तसंच या श्लोकामध्ये भगवंत देखील सांगत आहेत की त्यांचं जे धाम आहे ते सर्वोच्च धाम आहे. तर या दोन्ही श्लोकांमध्ये मामुपेत्य हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ काय आहे, भगवत प्राप्ती करणे, भगवंतांची प्राप्ती करणे, म्हणून त्यासाठी त्यांनी मामुपेत्य, माझी प्राप्ती असं भगवंत म्हणतात, म्हणजे त्यांची प्राप्ती करणे. तर हे दोन्ही श्लोकांमध्ये भगवंतांनी एकच गोष्ट सांगितलेली आहे, कारण त्याच्यावर एक भार देण्यासाठी, जोर देण्यासाठी. म्हणून याचं कारण काय आहे की भगवंताची अशी इच्छा नाहीये की आपण स्वर्ग लोकामध्ये जाण्यासाठी आपण भ्रमित होऊ नये. बऱ्याचदा वैदिक शास्त्र वाचून यामिमाम पुष्पितां वाचां प्रवदन्ति अविपश्चितः, तर वैदिक शास्त्रांचे, हे आपण 3रा अध्यायामध्ये याची चर्चा केली असेल तुम्ही, की वैदिक शास्त्रांचा अभ्यास करून बऱ्याचदा काय होतं की व्यक्तींचे भौतिक इच्छा देखील प्रबळ होते. असं वाटतंय कधी कधी की आपण स्वर्गलोकात जावे किंवा दुसरे भौतिक भौतिक ऐश्वर्य प्राप्त करावे. परंतु इथे 2 वेळा एकच गोष्ट सांगून भगवंतांनी हे आपल्याला निक्षून सांगितलेलं आहे की आपण स्वर्ग लोकात जाण्याची इच्छा त्यागून केवळ त्यांच्या धामात जाण्याची इच्छा करावी, स्वर्ग लोकामध्ये जाण्याची इच्छा करू नये. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही भौतिक जगामध्ये कुठल्याही ग्रहावर जा, तिथे आपल्याला केवळ दुःखच प्राप्त होणार, सुख प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून केवळ प्रत्येक जणाने केवळ भगवत प्राप्तीचीच इच्छा करावी, दुसरी कुठली इच्छा करू नये. पण आता या मुद्द्यावर अजून जोर देण्यासाठी भगवान कृष्ण जे आहेत हे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगताची पुढच्या श्लोकांमध्ये तुलना करीत आहेत. तर 17 ते 22 या श्लोकांमध्ये भगवंत आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगाची तुलना करतात. तर 17वा श्लोक, सहस्त्रयुग पर्यंतम सहस्रयुगपर्यन्तम् अहर्यद ब्रह्मणो विदुः हर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिं युग सहस्रान्तां रात्रिं युगसहस्राणाम् तेहोरात्र विदो जनाः. तेहोरात्रविदो जनाः. हरे कृष्ण. हा वाचा. मानवीय गणनेनुसार 1,000 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि अशाच 1,000 चतुर्युगाची ब्रह्मदेवाची 1 रात्र असते. हरे कृष्ण. तर आता भौतिक जगाचं परत वर्णन आहे. या भौतिक जगामध्ये विविध लोक आहेत. लोक म्हणजे माणसं किंवा स्त्रिया नाही, लोक म्हणजे वेगवेगळे ग्रह. तर जसा आपला जे स्थान आहे त्याला भूमंडल किंवा भूलोक असं म्हटलं जातं. नंतर 14 ग्रहलोक, ग्रहमालिका आहेत या भौतिक जगामध्ये. तर त्याचे नाव देखील भागवतामध्ये आहे. भूलोक, भुवरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, हे 7 उच्च आणि
आपलं भूलोक मध्ये आहे आणि खाली अतल सुतल तलातल वितल पाताल असे अजून 7 खाली. तर या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च जो ग्रह आहे किंवा सर्वोच्च लोक आहे त्याला म्हणतात ब्रह्मलोक किंवा सत्यलोक, जिथे ब्रह्माजींचा वास आहे. तर या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च व्यक्ती आहेत ब्रह्माजी आणि सर्वोच्च ग्रह आहे ब्रह्मलोक, सर्वोच्च लोक आहे ब्रह्मलोक. तर आता या ब्रह्मलोकाचं वर्णन केलेलं आहे आणि ब्रह्माजींचं देखील थोडं वर्णन केलेलं आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की या भौतिक जगाचा जो कालावधी आहे तो देखील सीमित आहे. तर या भौतिक जगाचा कालावधी हा कल्पांच्या रूपाने प्रकट होतो. एक कल्प म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस. आणि ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये सत्य त्रेता द्वापार कली अशा चतुर्युगांचे 1000 चक्र होतात, त्याला एक कल्प म्हणतात. सत्य त्रेता द्वापार कली, तर या 4 चतुर्युगांना मिळून म्हणतात दिव्य युग. असे 1000 दिव्य युग म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस. आणि तेवढीच ब्रह्माजींची रात्र देखील असते. तर पुढे प्रभुपाद सांगत आहेत की सत्ययुग जे आहे त्यामध्ये सगळे लोक फार नैतिक मूल्यांनी आणि विद्वत्तेने, फार धार्मिकतेने विद्वत्तेने परिपूर्ण असतात आणि तिथे कुठल्याही प्रकारचा अज्ञान नसतं, कुठल्याही प्रकारचे अनर्थ नसतात. आणि सत्ययुगाचे जो कालावधी आहे तो आहे 17,28,000 वर्षे. पण त्रेतायुगापर्यंत सत्ययुग जेव्हा संपतं त्यानंतर त्रेतायुग चालू होतं, त्यामध्ये थोडं कल्मश जे आहेत ते येतात. आणि त्रेतायुगाचा कालावधी आहे 12,96,000 वर्षे. नंतर द्वापार युगामध्ये अजून धर्माचा ऱ्हास होतो, नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो, कल्मशांचा वाढ होते. आणि द्वापार युगाचा कालावधी आहे 8,64,000 वर्षे. आणि शेवटी कलियुगामध्ये जिथे आपण 5,000 वर्षांपूर्वीपासून कलियुग प्रारंभ झालेला आहे, तर अशा कलियुगामध्ये बरेच अधर्म, कल्मश, अज्ञान या सगळ्या गोष्टी फार पुरेपूर भरलेल्या आहेत. आणि खरे जे नैतिक मूल्य आहेत ते तर जवळपास अस्तित्वात नसल्यासारखेच आहे. तर 5,000 वर्ष आतापर्यंत कलियुगाची झालेली आहेत. 5,000 वर्षापेक्षा थोडी जास्त झालेली आहेत. 5,000 काहीतरी आहे ती संख्या पण आहे. परंतु कलियुगाचा पूर्ण कालावधी आहे 4,32,000 वर्षे. म्हणजे अजून किती वर्ष उरलेले आहेत? 4,27,000. हा, 4,27,000 वर्ष अजून कलियुगाची राहिलेली आहेत. तर काही संस्था म्हणतात की आता कलियुगाचा अंत होणार आहे. काही म्हणतात 2020 मध्येच कलियुगाचा अंत होणार होता काही संस्थांच्या मते. काही म्हणतात आता 2027 मध्ये होणार होता, आहे कलियुगाचा अंत होणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाहीये. कलियुगाचा अंत कधी होणार आहे हे आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये आधीच सांगितलेलं आहे. कलियुगासाठी अजून 4,27,000 वर्ष बाकी आहेत. इतक्या लवकर कलियुगाचा अंत होणार नाही. तर असे चतुर्युग. तर प्रभुपाद पुढे म्हणतात की कलियुगामध्ये अधर्म किंवा कल्मश इतके वाढतात की शेवटी कलियुगाच्या शेवटी भगवान स्वतः कल्की अवतार धारण करतात आणि राक्षसांचा वध करून त्यांचे जे भक्त आहेत त्यांचं रक्षण करतात आणि त्यानंतर सत्ययुगाची सुरुवात करतात. तर 4,32,000 वर्ष जेव्हा कलियुगाचे संपतात, म्हणजे आतापासून 4,27,000 वर्षानंतर कल्की अवतार येणार. तर कल्की अवतार कुठे येणार याचं देखील श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की उत्तर प्रदेशामध्ये संभल नावाचं एक अजूनही आहे शहर आहे. तुम्ही जर गुगलमध्ये टाकले तर तुम्हाला सापडेल की उत्तर प्रदेशात संभल नावाचं एक
शहर आहे, गाव आहे, स्थान, तिथे कल्की भगवंतांचा अवतार होणार आहे. तर कली आणि कल्की यामध्ये आपण कधी गोंधळात पडू नये. कलियुग आहे, हे कल्मशांनी भरलेलं युग आहे आणि कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार धारण करणार आहे. भगवंत कल्की अवतार धारण करणार आहे. कल्की आणि कलीमध्ये बराच फरक आहे. कल्की हा भगवंतांचा अवतार आहे आणि हे जे युग चालू आहे त्याचं नाव आहे कली. तर या संभल या ठिकाणी विष्णू यशा नावाचे ब्राह्मण असतील 4,27,000 वर्षांनंतर आतापासून त्यांच्या घरी भगवान कल्की यांचा अवतार होईल आणि ते सगळ्या दुष्ट शक्तींचा विनाश करून भगवंतांचं रक्षण करतील आणि सत्ययुगाची सुरुवात करतील. तर आजही हे संभल नावाचं गाव उपस्थित आहे आणि तिथे आजही कल्की मंदिर आहे. जरी अजून कल्की अवतार आलेला नाहीये तरीही कल्की भगवंतांचं जे मंदिर आहे ते अजून आजही आहे. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की हे भगवंतांनी जे सांगितलेलं आहे हे काही म्हणजे असंच काही थातूर मातूर सांगितलेलं नाहीये, त्याच्यामध्ये सत्य आहे. परंतु बऱ्याच संस्था काय करतात, याचा संदर्भ घेत नाही शास्त्रांचा, आपल्या मनानेच काहीतरी विचित्र गोष्टी सांगत असतात. तर अशा प्रकारे सत्ययुग परत चालू होईल आणि नंतर परत सत्ययुगानंतर परत त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, परत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, परत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, असे जे चक्र आहे ते चालतच राहील. तर असं सत्य, त्रेता, द्वापार, कली या 4 युगांना एक चतुर्युग किंवा दिव्य युग असे म्हटले जाते आणि असे 1000 दिव्य युग किंवा 1000 चतुर्युगे हे ब्रह्माजींचे 12 तास म्हणजे एक दिवस आणि तेवढीच त्यांची रात्र असते. आणि अशा प्रकारे म्हणजे 2000 चतुर्युग मिळून भगवंतांचा पूर्ण एक दिवस होतो 24 तास. आणि तसे भगवंतांचे 30 दिवस ब्रह्माजींचं असे ब्रह्माजींचे 30 दिवस असतात एका महिन्याचे आणि त्यांचे देखील 12 महिने असतात. आणि अशा प्रकारे ब्रह्माजी जिवंत राहतात 100 वर्षे. तर ब्रह्माजींचं जे आयुष्य आहे ते 311 ट्रिलियन आणि 40 बिलियन. मराठीमध्ये काय लिहिलेलं आहे प्रभुपाद आणि तात्पर्यामध्ये? काय संख्या लिहिलेली आहे? वाचता येत नाही, खूप मोठी. अंक तेच 0 लिहिलेले आहेत ना? हो 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 वाचायला अंकात येत. हा. तर 311 ट्रिलियन आणि 40 बिलियन असं म्हणतात इंग्रजीमध्ये. इतके वर्ष ब्रह्माजींचं आयुष्य आहे. त्यांच्या समोर आपल्या आयुष्याची काही आपण तुलनाच करू शकत नाही. तर अशा प्रकारे जर आपण तुलना केली, तुलनात्मक दृष्ट्या ब्रह्माजींचं जे आयुष्य आहे हे फार विशेष आणि असं वाटतं की अनंत आयुष्य असल्यासारखंच वाटतं. परंतु प्रभुपाद म्हणतात की शाश्वत काळाच्या तुलनेमध्ये ब्रह्माजींचं आयुष्य काय आहे, केवळ एका विजेच्या वीज जशी चमकते थोड्या सेकंदासाठीच, तेवढंच त्यांचं आयुष्य आहे. कारण आपण बघतो की हे ब्रह्मांड सगळे जे आहेत त्यांची उत्पत्ती कशी होते. तर कारणोदकशाही विष्णू जे आहेत किंवा महाविष्णू हे कारणोदक समुद्रामध्ये शयन करतात आणि हे जे महाविष्णू आहेत कारणोदक समुद्रामध्ये राहणारे, हे महाविष्णू जे आहेत हे भौतिक जगाची सुरुवात करतात. हे भौतिक जगाचे आदी आहेत. भौतिक संपूर्ण जगत जे आहे हे महाविष्णूंपासून त्याची निर्मिती होते. तर हे महाविष्णू कारणोदक समुद्रामध्ये राहून योग निद्रेमध्ये असतात आणि त्यांच्या श्वासोच्छ्वासाद्वारे ब्रह्मांडाची निर्मिती आणि विनाश होतो. तर जेव्हा हे जे कारणोदक्ष आहे विष्णू किंवा महाविष्णू जे आहेत हे जेव्हा श्वास सोडतात तेव्हा त्यांच्या शरीरातल्या प्रत्येक रोमारोमातून एक ब्रह्मांड बाहेर येतं आणि जोपर्यंत त्यांचा श्वास बाहेर आहे तोपर्यंतच या ब्रह्मांडाचं आणि त्यातल्या आतमध्ये जे ब्रह्मा आहे त्यांचं आयुष्य असतं.
आणि जेव्हा महाविष्णू श्वास परत आतमध्ये घेतात तेव्हा सगळ्या ब्रह्मांडांचा नाश होतो. तर हे ब्रह्माजींचं जे आयुष्य आहे, जरी आपल्याला फार असं वाटत असेल केवढं आयुष्य आहे, तरीही महाविष्णूंच्या तुलनेमध्ये हे आयुष्य एकदम नगण्य आहे. ब्रह्माजींचं आयुष्य किती आहे महाविष्णूंच्या तुलनेमध्ये? त्यांच्या उच्छ्वासाद्वारे, त्यांच्या उच्छ्वासा इतकंच त्यांचं आयुष्य आहे. जसं आपण श्वासोच्छ्वास करतो ना, श्वास घेतो आणि नंतर श्वास सोडतो, तर श्वास सोडण्या इतकंच ब्रह्माजींचं आयुष्य आहे बस. आणि जेव्हा परत महाविष्णू परत श्वास आतमध्ये येतात, सगळे ब्रह्मांडाचा नाश होतो आणि परत दुसऱ्या ब्रह्मांडांची निर्मिती आणि दुसऱ्या ब्रह्मांची पण निर्मिती होते. तर अशा प्रकारे जे वेगवेगळे ब्रह्मांड आहेत, प्रभुपाद म्हणतात की हे एका बुडबुड्याप्रमाणे आहेत. जसे समुद्रामध्ये, प्रभुपाद इथे अटलांटिक समुद्राविषयी सांगत आहेत, पण कुठलाही समुद्र घ्या, कुठल्याही समुद्रामध्ये कसे बुडबुडे येतात, काही काळासाठी राहतात आणि नंतर पटाक करून फुटून जातात. त्याच्या बुडबुड्यांचं आयुष्य, समुद्रातल्या बुडबुड्यांचं आयुष्य किती असतं? एक काही सेकंदच, काही क्षण, आणि नंतर लगेच त्यांचा नाश होतो. त्याचप्रमाणे शाश्वत कालावधीमध्ये हे जे ब्रह्मांड आहेत त्यांची देखील कालावधी बुडबुड्यासारखाच आहे, त्याचं काही महत्व नाही. जर ब्रह्माजींचं आयुष्य बुडबुड्यासारखं आहे तर आपलं आयुष्य काय आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. ज्यांचे आयुष्य इतकं मोठं आयुष्य आहे, त्यांचं आयुष्य एका शाश्वत काळामध्ये बुडबुड्याप्रमाणे आहे, तर आपल्या आयुष्याचा आपण काय विचार करू शकतो? तर अशा प्रकारे याचा निष्कर्ष असा आहे की हे पूर्ण भौतिक जग आहे, जे ब्रह्माजींची सृष्टी आहे, हे सगळं भौतिक जग आहे आणि हे भौतिक जग नेहमी बदलत असतं. ते कधीच नित्य राहत नाही, कधीच ते शाश्वत राहत नाही. तर अशा प्रकारे ब्रह्माजी जे आहेत ते देखील जन्म मृत्यू जरा व्याधी या पद्धतीपासून, या चक्रापासून मुक्त नाहीये. त्यांना देखील या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु प्रभुपाद म्हणतात की ब्रह्माजी आहेत हे भगवंतांच्या साक्षात सेवेमध्ये रत आहेत. कसे काय? कारण ते भगवंतांच्या वतीने या भौतिक जगाचं नियोजन करीत आहेत. त्यामुळे ते भगवंतांची सेवा म्हणून हे भौतिक जग चालवत आहेत ब्रह्माजी. आणि त्यामुळे जेव्हा त्यांचा ब्रह्माजींचा मृत्यू होतो तेव्हा मुख्यतः, साधारणतः जे ब्रह्माजी आहेत त्यांना मुक्ती प्राप्त होते, कारण ते भगवंतांची सेवा म्हणून या भौतिक जगताचं नियमन करत असतात. त्यामुळे सामान्यतः ब्रह्मा जे आहेत त्यांची मुक्ती होते. परंतु जे ब्रह्मा थोडे गर्विष्ठ होऊन ते भगवंतांच्या प्रती, त्या भगवंतांच्या प्रती त्यांना ज्यांना विस्मृती होते, म्हणजे ते भगवंतांना विसरतात आणि स्वतःला स्वतंत्र समजतात, अशा ब्रह्माजींचं पतन होऊन मग त्यांना हळूहळू निम्न योनीमध्ये जन्म घेऊन त्यांना या भौतिक जगामध्ये, भौतिक जगाच्या चक्रामध्ये अडकून राहावं लागतं. तर सामान्यतः ब्रह्माजींना मुक्ती प्राप्त होते, कारण ते भगवंतांची सेवा म्हणून भौतिक जगाचं नियमन करत असतात. परंतु जे ब्रह्मा त्यांची अशी चेतना नसते, ते स्वतःला स्वतंत्र समजतात आणि ते गर्विष्ठ होतात, अशा ब्रह्माजींचं अजून पुढे अजून पतन होतं आणि त्यांना मुक्ती प्राप्त न होता त्यांना भौतिक जगातच राहावं लागतं. पुढे प्रभुपाद म्हणतात की जे फार प्रगत संन्यासी आहेत ते देखील ब्रह्माजींच्या लोकामध्ये प्रवेश करतात, ब्रह्मलोकामध्ये. आणि अशा प्रकारे कधी कधी ते ब्रह्माजीं बरोबरच त्यांना देखील कधी कधी मुक्ती प्राप्त होऊ शकते. तर प्रलय काळी ब्रह्माजींचं जेव्हा रात्र होते त्यावेळेस काय होतं, ब्रह्माजींची जेव्हा रात्र होते तेव्हा त्यावेळेस प्रलय येत असतो. तर त्या प्रलयामध्ये वरचे 3 लोक सोडून बाकी सगळे 11 जे लोक आहेत त्यांचा पूर्ण विनाश होतो.
तर ब्रह्माजींचा जो दिवस आहे त्यामध्येच ही भौतिक सृष्टी, हे ब्रह्मांड जे आहे, यातले जे सगळे 14 लोक आहेत, तर हे 14 लोक केवळ ब्रह्माजींच्या दिवसामध्येच अस्तित्वात असतात. रात्रीमध्ये ब्रह्माजींची जेव्हा रात्र होते तेव्हा प्रलय येतो आणि 11 लोक पाण्यामध्ये बुडतात, प्रलयामध्ये बुडतात. आणि केवळ 3 लोक, वरचे जे 3 लोक आहेत, ते केवळ अ, 3 लोक पण पूर्णपणे अस्तित्वात नसतात, त्यांचा पण विनाश होतो, परंतु त्या 3 लोकावरचे जे अ, व्यक्ती आहेत ते सगळे ब्रह्मलोकामध्ये जाऊन त्याचा नाश होत नाही. तर ब्रह्मलोकाचा नाश हा होत नाही. केव्हा ब्रह्माजींच्या जेव्हा रात्र असते तेव्हा ब्रह्मलोकाचा नाश होत नाही, स्वर्गलोकाचा नाश होतो. बाकी सगळे देवी देवता जे आहेत त्यांचे जे कुठले ग्रह आहेत त्याचा नाश होतो. सूर्यलोक असो किंवा चंद्रलोक असो किंवा दुसरे काही स्वर्ग जे लोक आहेत, इंद्रलोक, या सगळ्यांचा नाश होतो. परंतु ब्रह्माजींची जेव्हा रात्र असते त्यावेळेस ब्रह्मलोकाचा नाश होत नाही. तर जरी हे खरे असते तरी जेव्हा ब्रह्माजींचं आयुष्य संपतं तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडाचाच नाश होतो. त्याला प्राकृतिक प्रलय प्रलय असे म्हटले जाते. तर प्राकृतिक प्रलय म्हणजे जेव्हा ब्रह्माजींचं आयुष्य संपतं तेव्हा पूर्ण ब्रह्मांडाचाच नाश होतो, त्यावेळेस ब्रह्मलोकाचा देखील नाश होतो आणि सगळ्यांचाच नाश होतो. तर अशा वेळेस जरी हे, तर आपण याच्यातून हे समजू शकतो की जरी ब्रह्मलोकाचे जे लोक आहेत किंवा ब्रह्माजी, ह्या सगळ्यांचं आयुष्य भरपूर आहे, तरीही त्यांचा कधी ना कधी मृत्यू होणे अट्टळ आहे. म्हणूनच जेव्हा हिरण्यकश्यपूंनी खूप तपस्या केली होती आणि त्यावेळेस त्यांनी हिरण्यकश्यपूने हे वरदान मागितलं होतं ब्रह्माजींना, जेव्हा ब्रह्माजी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि ब्रह्माजींनी म्हटले की तुला काय पाहिजे ते माग, मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे, तू इतकी तपस्या केली माझ्यासाठी आणि तू जे काही मागशील ते तुला निश्चितच प्राप्त होईल. असं जेव्हा ब्रह्माजींनी हिरण्यकश्यपूला आश्वासन दिलं त्यावेळेस हिरण्यकश्यपूने काय म्हटले होते की मला अमरत्व मागितलं. अमरत्व पाहिजे. परंतु ब्रह्माजी म्हटले की मी स्वतःच अमर नाहीये, मी तुला काय अमरत्व देणार, आहे की नाही. कारण ब्रह्माजींचं जरी आयुष्य मोठं असलं तरी त्यांचा एक दिवस त्यांचा देखील नाश होणार, हे ब्रह्माजींना अचूकरित्या माहिती होतं आणि म्हणून त्यांनी अमरत्व प्रदान नाही करू शकले ते. मग हिरण्यकश्यपूने बरेच प्रयत्न करून अमरत्वा समान स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी नरसिंहदेव येऊन त्यांना देखील मृत्यू प्राप्त करावाच लागला. तर अशा प्रकारे या भौतिक जगामध्ये अमर कोणीच नाहीये. प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. ब्रह्म असो किंवा एक छोटासा किडा असो किंवा एक छोटीशी मुंगी असो, सगळ्यांचा मृत्यू अटळ आहे. तर हा झाला 17वा श्लोक. तर आपण 18वा श्लोक म्हणूया. अव्यक्ता व्यक्तय सर्वाः अव्यक्ता व्यक्तय सर्वा प्रभवन्ति अहरागमे प्रभवन्ति अहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते रात्रागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तः संहिके. तत्रैवाव्यक्तसंज्ञके. तर वाचा भाषांतर. हरे कृष्ण. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्ताकडून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. तर हा जो 15वा 16वा आणि 17वा हे जे श्लोक आहेत हे पाठांतराचे श्लोक आहेत. हे तिन्ही श्लोक महत्वाचे आहेत आणि हे पाठ करायला पाहिजे. तर आता 18वा श्लोक याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा ब्रह्माजींचा दिवस चालू होतो तेव्हा सगळे जे जीवात्मे आहेत त्यांना शरीर प्राप्त होऊन ते प्रकट अवस्थेमध्ये असतात आणि जेव्हा ब्रह्माजींची रात्र होते त्यावेळेस त्यांना परत ते अप्रकट होतात. तर आत्म्याचा मृत्यू तर होत नाही, आत्म्याचा तर कधीच मृत्यू होत नाही. आत्मा राहतो पण त्यांचे शरीर उपस्थित नसतात, त्यांना शरीर मिळत नाही.
आणि अशा प्रकारे अं, अशा प्रकारे त्यांना जे त्यांचं अस्तित्व आहे हे सुप्त अस्तित्व असतं. म्हणून ते अप्रकट अवस्थेमध्ये असतात. जरी ते जिवंत असले, कारण आत्म्याचा मृत्यू होत नसता, तरी त्यांना भौतिक शरीर प्राप्त होत नाही. त्यामुळे ते सुप्त अवस्थेमध्ये असतात किंवा अप्रकट अवस्थेमध्ये असतात. ठीक आहे. 19वा श्लोक. भूतग्रामः स एवायम् भूतग्रामः स एवायम् भूत्वा भूत्वा प्रलीयते भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्रि आगमे वश पार्थ तमेवशः पार्थ प्रभवती अहरागमे. प्रभवत्य अहरागमे. वाचा. हरे कृष्ण. हा वाचा. पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे ब्रह्माजींच्या दिवसामध्ये सर्व जीवात्मे जे आहेत त्यांचा उदय होतो किंवा उगम होतो आणि त्यांचा नाश देखील होतो जेव्हा ब्रह्माजींची रात्र चालू होते तेव्हा. तर जोपर्यंत ब्रह्माजींचा दिवस आहे, ब्रह्माजींच्या दिवसामध्ये प्रत्येक जीवात्मे त्यांचे त्यांचे उच्च किंवा निम्न ग्रहांवरचे कार्य करू शकतात. परंतु जेव्हा ब्रह्माजींची रात्र येते तेव्हा सगळ्यांचा विनाश होऊन जातो, त्यांच्या शरीरांचा नाश होतो. तर ब्रह्माजींच्या दिवसामध्ये अनेक जे बद्ध जीवात्मे आहे भौतिक जगातले, त्यांना त्यांचं एक विशिष्ट असं शरीर प्राप्त होतं. त्यांच्या कर्मानुसार, त्यांच्या इच्छेनुसार त्यांना एक विशिष्ट शरीर आणि अनेक अनेक शरीर देखील प्राप्त होतात. आपण ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये कितीतरी शरीर बदलत असू. तर प्रत्येकाच्या इच्छेनुसार आणि कर्मानुसार वेगवेगळ्या शरीरांचा त्यांना प्राप्ती होते, भौतिक शरीरांची. आणि रात्रीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे शरीर नसतात. तर ते विष्णू जेव्हा ब्रह्माजींची रात्र होते तेव्हा ते विशेषतः गर्भोदक्ष विष्णूंच्या शरीरामध्ये सगळे जे जीवात्मे आहेत भौतिक जगातले ते सगळे सुप्त अवस्थेमध्ये असतात. आणि जेव्हा परत ब्रह्माजींचा दिवस चालू होतो तेव्हा परत त्यांची जागृती होते आत्म्यांची. जे गर्भोदक्ष विष्णू आहेत त्यांच्या शरीरातून ते परत प्रकट होतात, त्यांना परत शरीर प्राप्त होतात आणि परत ते विविध कार्य करतात. परत त्यांचे अनेक अनेक जन्म आणि मृत्यू होतात. आणि जेव्हा ब्रह्माजींची रात्र परत येते तेव्हा परत त्यांचा नाश होऊन ते परत गर्भोदक्ष विष्णूंच्या शरीरामध्ये सुप्त अवस्थेमध्ये चालले जातात. तर याला म्हटले आहे भूत्वा भूत्वा प्रलीयते. दिवसा त्यांचं प्रकटीकरण होतं आणि रात्री त्यांचं अप्रकटीकरण होतं. तर अशा प्रकारे जेव्हा ब्रह्माजींचं आयुष्य संपतं तेव्हा सगळ्यांचाच नाश होतो आणि ते महाविष्णूंच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. सगळे जे जीवात्मे आहेत बद्ध जीवात्मे हे महाविष्णूंच्या शरीरामध्ये प्राप्त करतात आणि तिथे करोडो करोडो वर्षांपर्यंत ते सुप्त अवस्थेमध्ये किंवा अप्रकट अवस्थेमध्ये राहतात. आणि जेव्हा परत ब्रह्माजींचा जन्म होतो, नवीन ब्रह्माजींचा, परत ब्रह्मांडांची सृष्टी होते, त्यावेळेस त्यांचे परत प्रकटीकरण होतं. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा भूत्वा भूत्वा परियते, पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया परे पाहि मुरारे. श्रीपाद शंकराचार्य म्हणतात की परत परत जन्म मृत्यू हे जे चक्र आहे हे सुरू असतं. आणि हे चक्र कशामुळे सुरू असतं? कारण जो जीवात्मा आहे हा भगवंतांची जी बहिरंगा शक्ती आहे, जी अज्ञान रूपी जी शक्ती आहे, भ्रमित करणारी जी भौतिक शक्ती आहे, त्याद्वारे हे जे जीवात्मा आहे ते पूर्णपणे
मोहित असतात, मोहग्रस्त असतात आणि म्हणून ते परत जन्म घेतात, परत मृत्यू पावतात, परत जन्म घेतात आणि मृत्यू पावतात. आणि असे चक्र आहे हे हजारो, लाखो, करोडो आणि अगणित वर्षांपर्यंत, अगणित सृष्टींपर्यंत चालू राहते. परंतु जे बुद्धिमान व्यक्ती आहेत ते काय करतात, ते कृष्ण भावनेमध्ये सहभागी होतात आणि त्यांचं जे मनुष्य जीवन आहे त्याचा पूर्णपणे लाभ घेतात. विशेषतः हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे राम राम हरे हरे. राम राम हरे तर हरे. अशा प्रकारे भगवंतांच्या नावाचा जप करून आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये स्वतःला संलग्न करून जे बुद्धिमान व्यक्ती आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतात आणि अशा प्रकारे हे जे जन्म मृत्यूचे चक्र आहे त्याच्यापासून त्यांची सुटका होते आणि ते भगवंतांच्या धामामध्ये परत जातात. तिथे त्यांना कुठल्याही प्रकारच्या जन्म मृत्यूच्या चक्राची चिंता करायची गरज पडत नाही, कारण तिथे शाश्वत अस्तित्व त्यांना प्राप्त होतं. तर आपण मागे आजच थोडं काही काळापूर्वी 2 प्रकारच्या लोकांची आपण चर्चा केली होती. तर एक प्रकारचे लोक होते की ज्यांना स्वर्गामध्ये जायची इच्छा आहे आणि तिथे ते काही भक्ती करत नाहीत. तर त्यांचं भौतिक परत त्यांचं पृथ्वीमध्ये पतन होतं. परंतु जे लोक उच्च लोकांमध्ये जाऊन भक्ती करतात त्यांची प्रगती अजून उच्च उच्च लोकांमध्ये होऊन या ब्रह्मांडाच्या शेवटी किंवा सृष्टीच्या शेवटी त्यांना भगवत धामात जाण्याची संधी प्राप्त होते. परंतु जे लोक प्रत्यक्षरित्या सरळ सरळ भगवंतांची भक्ती करतात, उच्च लोकांमध्ये जाण्याची वगैरे काही इच्छा न करतात, भगवंतांची विशुद्ध भक्ती करतात, अशा लोकांना ब्रह्मांडाच्या प्रलयाची वाट बघावी लागत नाही. नाही. त्यांना या आयुष्यानंतरच भगवत प्राप्ती होऊ शकते. तर त्यामुळे हे सगळे जे हे सगळं जे जंजाळ आहे की परत वरच्या लोकांना जाणे आणि तिथे भोग करणे आणि मग तिथे भक्ती करणं पण इतकं सोपं नाही आहे. कारण इंद्रिय भोग इतका आहे की तिथे भक्ती करायची इच्छाच होत नाही. असं वाटतं भक्तीची काय गरज आहे. तर हे सगळे जे जंजाळ आहे त्याच्यात न फसता जर व्यक्तीने जर प्रत्यक्ष रूपया जर भक्तीचं अवलंबन केलं तर त्याला इतका वेळ वाया घालवा लागणार नाही, प्रलयापर्यंत वाट बघावी लागणार नाही. या जन्माच्या शेवटीच भगवंतांच्या धामाची प्राप्ती होऊन जाईल. तर म्हणून भक्ती करण्याचं हे एक विशेष महात्म्य आहे की आपल्याला या जन्माच्या शेवटीच भगवत धामाची प्राप्ती करणं शक्य आहे. जे मोठे मोठे देवी देवता आणि ऋषीगण यांना देखील शक्य नाही ते आपल्याला शक्य आहे, केवळ भगवंतांची भक्ती चांगल्या प्रकारे केल्याने. तर हा होता 19वा श्लोक. तर या श्लोकांमध्ये हे जे मागचे 2-3 श्लोक आहेत या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी एक जो विरोधाभास आहे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत याच्याविषयी सांगितलेला आहे. आणि जर आपण त्याचा उद्देश काय आहे की एका व्यक्तीमध्ये ही इच्छा जागृत व्हावी की मी हे भौतिक जग सोडून आध्यात्मिक जगामध्ये माझा प्रवेश व्हावा, अशी इच्छा व्यक्तीची जागृत व्हावी. हा उद्देश आहे हे सगळं काही सांगण्याचा. तर इथे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की जरी ब्रह्मलोक इतकं महान लोक आहे, इतकं महान ग्रह आहे, त्याच्यामध्ये इतक्या सुविधा आहेत, इतकं सुख आहे, तरीही त्याच्यावर वेळ काळाचं नियंत्रण आहेच. कालांतराने ब्रह्मलोकाचा देखील नाश होतोच. तर आपल्या सगळ्यांवर देखील काळाचा प्रभाव पडतच असतो. ब्रह्माजी जे सर्वोच्च व्यक्ती आहेत या ब्रह्मांडामधले, त्यांच्यावर जर काळाचा असा प्रभाव होतोच तर आपल्यावर तर होतोच. तर या काळाद्वारे प्रत्येक भौतिक शरीराचा जबरदस्तीने नाश केला जातो. कुठल्याही व्यक्तीला किंवा प्राण्याला किंवा सजीव व्यक्तीला
त्यांच्या शरीराचा नाश करण्याची बिलकुल इच्छा नसते. सगळ्यांची इच्छा असते की माझं शरीर जे आहे हे जास्तीत जास्त टिकून ठेवावं. त्यामुळेच लोक कितीतरी हेल्थ केअर आहे की नाही आणि तब्येत चांगली राहावी यासाठी अनेक अनेक प्रयत्न करतात. तब्येत सुदृढ व्हावी, निरोगी राहावे यासाठी कितीतरी प्रयत्न करतात. परंतु सत्य असं आहे की काळाला काळाच्या प्रभावाने प्रत्येकाच्या शरीराचं अंत जो आहे तो होणारच आहे. एक व्यक्ती होता, त्याचं त्याची शरीर इतकं चांगलं होतं, इतकं निरोगी होतं आणि त्याने इतक्या प्रकारचे त्याने उपाय केले होते ज्याने त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याच प्रकारचे व्याधी उत्पन्न होणार नाही. एकदम शरीर निरोगी कसं ठेवायचं हे त्याला व्यवस्थित ठाऊक होतं. ही सत्य घटना आहे. आणि असा असा एक अमेरिकेतला व्यक्ती होता, तो बरोबर व्यायाम करायचा, अन्न आहार जो आहे तो पण बरोबर चांगल्या प्रकारे त्याचं नियमन करायचा आणि बऱ्याच गोष्टी जे पौष्टिक गोष्टी आहेत त्याचं ग्रहण सेवन करायचा. अशा प्रकारे त्याने एक रेकॉर्ड प्रस्थापित केला होता की तो कधीच आजारी पडत नव्हता. त्याचं तब्येत नेहमी तंदुरुस्त राहायची, त्याची प्रकृती नेहमी सुदृढ राहायची आणि तो जागोजागी देऊन तो सेमिनार द्यायचा की कसं आपण आपली प्रकृती चांगली ठेवावी. आणि त्याला थोडा गर्व देखील होता की माझी प्रकृती नेहमीच चांगली असते, माझ्या शरीराला काहीच होऊ शकत नाही. परंतु एक दिवस असं झालं की एका ठिकाणी तो व्यक्ती सेमिनार देऊन परत येत होता आणि तो जेव्हा त्याच्या कार जवळ आला तर दुर्दैवाने त्याच्या कारमधून जे तेल आहे ते गळत होतं आणि तो व्यक्ती त्या तेलावर त्याने पाय ठेवला आणि घसरला आणि त्याचं जे डोकं आहे ते त्या कारवर आपटलं आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला. तर जरी या व्यक्तीने आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले, परंतु ज्याचा काळ येतो त्याला कोणीच वाचवू शकत नाही आणि प्रत्येकाचा मृत्यू हा अटळ आहे. जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो, जेव्हा कोणाच्या शरीराचा नाश होतो, त्यावेळेस काळ काय करतो? काळ जो आहे आपल्या सगळे जे भौतिक आसक्ती आहेत, ज्या व्यक्तीने पूर्ण आयुष्यभर या आसक्तींना जपले आहे, ह्या सगळ्या आसक्ती तोडून टाकतो. सगळ्या आसक्ती आपल्याकडून हिरावून घेतल्या जातात. काळाद्वारे एका व्यक्तीने आयुष्यभर ज्या काही आसक्ती त्याने स्वतःवर निर्माण केलेल्या आहे या भौतिक जगासाठी, त्या आसक्ती हिरावून घेतल्या जातात. श्रील प्रभुपाद सांगायचे की एकदा एक कलकत्त्यातला फार श्रीमंत व्यक्ती होता. तर त्याचा जेव्हा मृत्यू आला, त्याने डॉक्टरांना म्हटले की बघा, माझं आयुष्य केवळ तुम्ही 4 वर्षांनी वाढवा. मला एक नवीन फॅक्टरी तयार करायची आहे, नवीन बिझनेस चालू करायचा आहे, व्यापार चालू करायचा असे, फक्त 4 वर्षांनी तुम्ही माझं आयुष्य वाढवा. तो 4 वर्षात मी माझा नवीन व्यापार जो आहे तो मी प्रस्थापित करेल आणि मग मी मृत्यू घ्यायला तयार आहे. डॉक्टर त्याला म्हटले की 4 वर्ष काय, आम्ही तुझं आयुष्य 4 सेकंदाने देखील वाढवू शकत नाही. आणि अशा प्रकारे त्याच्या ज्या काही आसक्ती होत्या त्या सगळ्या हिरावून घेतल्या गेल्या. म्हणून भूत्वा भृत्वा प्रलीयते हे परत परत होतं. जन्माच्या वेळेस आणि पूर्ण आयुष्यभर एक व्यक्ती अनेक अनेक आसक्ती निर्माण करतो आणि मृत्यूच्या वेळेस त्या सगळ्या आसक्ती अत्यंत दुःखदायकरित्या व्यक्तीकडून हिरावून घेतल्या जातात. तर अशा प्रकारे व्यक्तीचं जे जीवन आहे हे दुःखमय परिस्थितीमधून एका दुःखमय परिस्थितीमधून दुसऱ्या दुःखमय परिस्थितीमध्ये जावं लागतं. आणि जो मधला काळ आहे त्यामध्ये व्यक्तीला सुप्त अवस्थेमध्ये राहावं लागतं. तर जो आत्मा आहे हा फार ऍक्टिव्ह आहे. आत्मा जो आहे हा सुप्त नाहीये, हा फार ऍक्टिव्ह आहे. परंतु जर आत्म्याला हजारो वर्षापर्यंत सुप्त अवस्थेमध्ये ठेवलं
तर ते देखील आत्म्यासाठी एक मोठं दुःखाचं कारण आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आत्म्याचं जेव्हा क्रिया क्रिया चालू असतात तेव्हा देखील त्याला दुःख प्राप्त करावं लागतं भौतिक जगामध्ये. आणि आत्म्याचं जेव्हा सुप्त अवस्थेमध्ये असतो तेव्हा देखील त्याला दुःख प्राप्त करावं लागतं, कारण की आत्म्यासाठी हे अनैसर्गिक आहे. आत्मा फार क्रियाशील आहे आणि जेव्हा आत्म्याला अनेक वर्षापर्यंत सुप्त अवस्थेमध्ये राहावं लागतं तेव्हा देखील आत्म्याला फार दुःख होतं. तर अशा प्रकारे या भौतिक जगामध्ये एका आत्म्याला केवळ दुःखच जास्त प्राप्त होतं. म्हणूनच तुकाराम म्हणायचे, सुख पाहता जेव्हा पाडे दुःख पर्वता एवढे. हे भौतिक जगाचं सत्य आहे. तर म्हणून भगवान श्रीकृष्णांनी ह्या सगळ्या गोष्टी भौतिक जगाचं जे सत्य आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे, ज्याद्वारे आपल्यामध्ये एक अनासक्ती आणि वैराग्य उत्पन्न होईल आणि आपल्याला हे कळून चुकेल, हा साक्षात्कार येईल की या भौतिक जगामध्ये शाश्वत आत्म्यासाठी सुख नाही. भौतिक जगामध्ये शाश्वत आत्म्याला खरं सुख प्राप्त होऊ शकत नाही. तर आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण काय करत आहेत, जे कृष्ण भावना भावित होतात त्यांच्या काय प्राप्ती आहेत त्याविषयी थोडं सांगतात. तर आपण आता 20वा श्लोक म्हणूया. परस्तस्मातु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्ता सनातनः तो व्यक्त सनातनः यः स सर्वेषु भूतेषु यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. नश्यत्सु न विनश्यति. हरे कृष्ण. आवाज. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आतापर्यंत भगवंतांनी भौतिक जगाचं वर्णन केलं आणि आता भगवंत आध्यात्मिक जगाचं वर्णन करत आहेत. तर कधी कधी लोक विचारतात की आध्यात्मिक जग अस्तित्वात आहे याचा काय पुरावा आहे. तर हा पुरावा आहे भगवद्गीतेमध्ये 20, 21, 22 या श्लोकांमध्ये आध्यात्मिक जगताविषयी वर्णन आहे. तर भगवंत सांगतात की हे जग सोडून दुसरं एक जग आहे जे अव्यक्त आहे, म्हणजे आपला आता सध्या आपल्या समोर प्रकट नाहीये असं अव्यक्त अप्रकट असं एक जगत आहे, म्हणजे भौतिक जगाच्या पलीकडचं जगत जे शाश्वत जगत आहे आणि ते त्या भौतिक जगाच्या पेक्षा परे आहे. तर हे जगत याचा कधीच नाश होत नाही आणि ते सर्वोच्च जगत आहे. तर जरी या भौतिक जगामध्ये ब्रह्मलोक जगी सर्वोच्च लोक असला तरी या पूर्ण ब्रह्मांडाच्या पलीकडचं जे जगत आहे ते आहे आध्यात्मिक जगत. आणि या भौतिक जगाचा पुन्हा पुन्हा नाश होत असतो, परंतु आध्यात्मिक जगताचा नाश कधीच होत नाही. तर श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचे जी पराप्रकृती आहे तिचा कधीच नाश होत नाही, ती शाश्वत आहे आणि ती उच्चतर आहे. तर भौतिक जगामध्ये बदल होत असतात, परंतु भगवंतांची जी पराप्रकृती आहे किंवा आध्यात्मिक प्रकृती आहे त्यामध्ये नाश कधीच होत नाही किंवा बदल कधीच होत नाही. तर जेव्हा ब्रह्मांडांचा उगम आणि नाश होतो, निर्मिती आणि नाश होतो, त्यावेळेस जे आध्यात्मिक जगत आहे त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यांचे कार्य सुरळीतपणे नेहमीच चालू असतात, त्यांच्यावर कधीच फरक पडत नाही. तर अशा प्रकारे भगवंतांची जी उच्च प्रकृती आहे ही त्यांच्या निम्न प्रकृतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तर पराप्रकृती आणि अपराप्रकृती याच्याविषयी आपण 7व्या अध्यायामध्ये प्रभुपाद सांगतात त्याची चर्चा केली होती. आता आपण 21वा श्लोक बघूया. अव्यक्तोक्षर इत्युक्त अव्यक्त अक्षर युक्त तम आहु परमां गतिम तम आहु परमां गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते
यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तद्धाम परमं मम. हम्म. भाषांतर. हरे कृष्ण. हा, वाचा. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परम लक्ष्य म्हणून जाणले जाते आणि ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. हा, तर परत भगवंत त्यांच्या आध्यात्मिक जगताविषयी, त्यांच्या धामाविषयी वर्णन करत आहेत. तर याविषयी श्रील प्रभुपाद ब्रह्मसंहिता तात्पर्यामध्ये कोट करत आहेत आणि सांगत आहेत की ब्रह्मसंहितेमध्ये देखील या आध्यात्मिक जगताचं वर्णन केलेलं आहे. चिंतामणी प्रकर सद्म सुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तम् लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानम् गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर भगवंतांचं धाम कसं आहे? चिंतामणी धाम आहे, म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारं धाम आहे. आध्यात्मिक जगत जे आहे हे चिंतामणी धाम असून सगळ्या इच्छा पूर्ण करणारं आहे. आणि असं जे सर्वोच्च भगवंतांचं लोक आहे त्याला गोलोक वृंदावन म्हणतात. तर भौतिक जगत आहे आणि आध्यात्मिक जगत आहे. तर भौतिक जगत जे आहे याचा प्रलय आणि उत्पत्ती होत असते. आध्यात्मिक जगताची प्रलय उत्पत्ती कधीच होत नाही, ते शाश्वत धाम आहे. आता आध्यात्मिक जगतामध्ये देखील अनंत वैकुंठ लोक आहेत. असं नाही की आध्यात्मिक जगत म्हणजे एकच एकच लोक आहे. आध्यात्मिक जगतामध्ये देखील अनंत अनंत वैकुंठ लोक आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च जे लोक आहेत त्याला म्हणतात कृष्ण लोक किंवा गोलोक वृंदावन. तर या गोलोक वृंदावनात याला चिंतामणी धाम असे म्हटले जाते, कारण तिथे प्रत्येक जी वस्तू आहे तिथे साधारण दगड नाहीये किंवा साधारण वीट नाहीये, परंतु तिथे सगळे जे आहेत ते सगळ्या गोष्टी या पारसमणी त्यांनी बनलेल्या आहेत. चिंतामणी यांनी बनलेल्या आहेत. त्याच प्रकारे तिथे जे जे झाड आहेत, वृक्ष आहेत, ते देखील कल्पवृक्ष आहेत. म्हणजे तिथे पण आपण काही पण जर आपली इच्छा केली तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तिथल्या एका पण झाडाकडे आपण गेलो आणि म्हटलं की आज आम्हाला रसगुल्ला खायची इच्छा आहे, रसगुल्ला द्या, ते लगेच रसगुल्ले येतील. जर हिवाळ्याचा जरी मौसम असला तरी आपण त्या झाडांना मागू शकतो, आम्हाला आंबे खायची इच्छा आहे, तर ते आंबे मिळतील. त्या झाडांपासून आपल्याला घर देखील मिळेल, दागिने देखील मिळू शकेल, काही पण मिळू शकेल. तर त्यांना म्हणून कल्पवृक्ष असे म्हणतात. आणि हे मिळायला काहीच वेळ लागत नाही, तात्काळ इच्छा पूर्ण होते. तसेच तिथे गाय आहेत, त्या आहेत सुरभी गाय. तर सगळ्या गायी ज्या आहेत त्या असंख्य असंख्य गायी आहेत तिथे आणि अगणित दूध ते प्रदान करतात, जे एकदम अमृता समान दूध ते प्रदान करतात. ते दुधामध्ये भेसळ करायची गरज पडत नाही तिथे. कारण काय आहेत? असंख्य गायी आहेत आणि ते असंख्य दूध देखील प्रदान करत आहेत. तशा प्रकारे भगवंताचे जे धाम आहे तिथे ऐश्वर्य जे आहे हे अगणित आणि शाश्वत असं ऐश्वर्य भगवंतांच्या धामामध्ये आहे. आणि तिथे विशेषतः गोलोक वृंदावनामध्ये असंख्य लक्ष्मी आहेत, हजारो हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करत आहेत. तर वैकुंठामध्ये एकच लक्ष्मी आहे, परंतु गोलोक वृंदामध्ये प्रत्येक गोपी जी आहे ती लक्ष्मी समानच आहे. तर म्हणून लक्ष्मी सहस्र शतसंभ्रम सेव्यमानम, गोलोक वृंदामध्ये अनेक अनेक लक्ष्मी ज्या आहेत त्या भगवंतांच्या सेवेमध्ये रत आहेत. आणि म्हणून त्यांना भगवंत जे आहेत त्यांना सर्व कारणांचे कारण म्हटले जाते आणि त्यांचे नाव गोविंद असं आहे. गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. तर अशा गोलोक वृंदावनामध्ये भगवंत काय करतात? तर तिथे भगवंत आपली मुरली वादन करतात. वेणुम कोणंतम अरविंद दलायताक्षम बर्हावतम समसितम बुध सुंदरांगम. बऱ्याचदा आपली जी दर्शन आरती असते ना त्यामध्ये जे आपण गोविंद मारुती पुरुषम लावतो तर बऱ्याच लोकांना कळत नाही की हे काय म्हणतात आहेत. बऱ्याच जणांना कळत नाही उच्चार, तर ते उच्चार काय आहेत? वेणुम क्वण्वन्तं अरविंद दलायताक्षम बर्हावतं समसितं बुध सुंदरांगम कंदर्पकोटिकमनीय
विशेषा शोभा गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामी गोविंदम. बऱ्याचदा लोक म्हणतात गोविंदम हरिपुरुषम. ते हरिपुरुषम नाही आहे, गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. आणि काय आहे ते, काय काय म्हटलं गेलेलं आहे, वेणुं कोणंतमरविंद दलायताक्षम. भगवंतांचं वर्णन आहे हे. हं. भगवंत जे कृष्ण गोलोकवृंदामध्ये कसे आहेत त्यांचं वर्णन आहे. तर त्यांचे जे डोळे आहेत ते एका कमळासमान आहेत. कमळाची जी पाकळी आहे त्या समान त्यांचे सुंदर डोळे आहेत. आणि ते आपली बासरी वाजवत आहेत सुंदर. वेणुं कोणंतमरविंद दलायताक्षम बर्हावतम. त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी, त्यांच्या मस्तकावर त्यांनी एक मोरपीस धारण केलेला आहे. बर्हावतम समसितम बुध सुंदर अंगम. त्यांचं जे कांती आहे, त्यांचं जे वर्ण आहे, हा एका मान्सून ढगाप्रमाणे आहे. मान्सून मध्ये जेव्हा एक ढग असतो, काळा निळा असा ढग, त्याप्रमाणे त्यांचे वर्ण आहे. नंतर वेणुं कोणंतमरविंद दलायताक्षम बर्हावतम समसितम बुधसुंदरांगम कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम. त्यांचं सौंदर्य इतकं विशेष आहे की कोटी कोटी कंदर्प जे आहेत, कोटी कोटी कामदेव यांना एकत्र आणलं तरी त्याची तुलना आपण भगवंतांच्या सौंदर्याशी करू शकणार नाही. एका कामदेवाने व्यक्ती घायाळ होऊन जातो. जेव्हा कामदेवाचं एका व्यक्तीवर आक्रमण होतं तेव्हा व्यक्ती असा घायल होतो की तो कामदेवाच्या पूर्णपणे अधीन होतो, कामभावनेच्या अधीन होऊन जातो. तर एका व्यक्तीला एका कामदेवाचा एक तीरच पुरेसा आहे त्याला घायाळ करण्यासाठी. परंतु त्यामुळे कामदेव आहेत हे पूर्ण जगातले सर्वात सुंदर व्यक्ती मानले जातात. परंतु अशा एका कामदेवाचं जरी सौंदर्य संपूर्ण भौतिक जगामध्ये सर्वश्रेष्ठ असलं, तशी असे करोडो जर आपण कामदेव एकत्रित आणले आणि त्यांचं सौंदर्य एकत्र केलं तरीही त्याची तुलना भगवंतांच्या सौंदर्याशी, कृष्णाच्या सौंदर्याशी त्याची तुलना करता येणार नाही. असं त्यांचं सौंदर्य आहे. म्हणून त्यांना गोविंद आदि पुरुष असं म्हटलेलं आहे. नंतर पुढचा श्लोक आहे, हे सगळे प्रभुपाद तात्पर्यामध्ये हे श्लोक सांगत आहेत, त्याच भाषांतर लिहित आहेत. तर प्रभुपादांनी बऱ्याच त्यांच्या तात्पर्यामध्ये अनेक अनेक श्लोकांचेच भाषांतर दिलेले आहे. फक्त कधी कधी प्रभुपाद श्लोक सांगतात, कधी कधी सांगत नाही. तर पुढचा श्लोक काय आहे, आलोल चंद्र कलसवनमाल्य वंशी वत्नागदं प्रणय केली कला विलासम श्यामं त्रिभंगललितं नियत प्रकाशम गोविंदमादिपुरुषं तमहं भजामी. तर आलोल चंद्र कलसद वनमाल्य वंशी, त्यांनी एक पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे. नंतर अर्थात ते बासरी वाजत आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये वनमाला आहे, वनमाल्य वंशी. रत्नागदम प्रणय केली कला विलासम, रत्नजडित सिंहासनावर ते बसलेले आहेत आणि अनेक अनेक लीलामध्ये ते रत आहेत. श्यामम, त्यांचं श्याम वर्ण आहे. त्रिभंग ललितन, तीन ठिकाणी त्यांना त्यांची 3 ठिकाणी त्यांच्यामध्ये त्रिभंग ललित असं रूप आहे. 3 ठिकाणी ते वाकलेले आहेत. तर भगवंत 3 ठिकाणी वाकलेले असतात. एक म्हणजे त्यांचे जे पाय आहे, काय म्हणतात त्याला, अँकल्स, मराठीमध्ये काय म्हणतात अँकल्स, घोटा म्हणतात त्याला, घोटा, अंकलला घोटा. ठीक आहे, घोट्या. त्याच्यामध्ये गोठा. घोट्याने घोटा. घोट्या जे काय आहे. तर त्यामध्ये तिथे एक हे आहे, तिथे त्यांचं एक वक्र आहे तिथे. नंतर त्यांची जी कंबर आहे त्याच्यामध्ये वाकलेले आहेत आणि मान, अशा 3 ठिकाणी भगवंत त्यांचे वक्र आहे तिथे. तर म्हणून त्यांना त्रिभंग ललित असे म्हणतात. असं त्यांचं रूप आहे.
तर या सगळ्या गोष्टींचं वर्णन ब्रह्मसंहिता आणि आणि वेगवेगळ्या दुसऱ्या शास्त्रांमध्ये केलेलं आहे. तर प्रभुपाद म्हणतात की भगवद्गीतेमध्ये केवळ त्यांच्या हे जे गोलोक वृंदावन आहे त्याचं एक थोडंसंच वर्णन केलेलं आहे. परंतु त्याच्याविषयी विस्तृत वर्णन आपल्याला श्रीमद भागवतामध्ये आणि दुसऱ्या दुसऱ्या ग्रंथांमध्ये आढळतं. विशेषतः जे गोस्वामींचे साहित्य आहेत, 6 गोस्वामींनी जे साहित्य लिहिलेले आहेत त्यामध्ये प्रचुर वर्णन या भगवत धामाचं आणि विशेषतः गोलोक वृंदावनाचं वर्णन केलं गेलेलं आहे. तर अशा मध्ये आपण हे समजू शकलो पाहिजे की सगळ्या वैकुंठांमध्ये गोलोक वृंदावन जे आहे हे सर्वश्रेष्ठ लोक आहे आध्यात्मिक जगतातले, आणि त्याविषयी वर्णन वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. तर प्रभुपाद पुढे कठोपनिषद सांगत आहेत, कोट करत आहेत, आणि त्यांनी तिथे सांगितलेलं आहे की भगवंतांचे जे धाम आहे त्याच्या वरचढ कुठलंच धाम नसून हे धाम हे आपलं हे धाम आहे ही आपली सर्वोच्च गती आहे. पुरुषान न परम किंचित सा काष्ठा परमागती ही आपली परम गती काय आहे, परम उद्दिष्ट काय आहे की या गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती करणे. जर कोणी या गोलोक धामाची प्राप्ती गोलोक धामाची प्राप्ती करतो तर त्याला या भौतिक जगामध्ये परत कधीच यावं लागत नाही. आणि भगवंतांचं धाम आणि भगवंत हे देखील अभिन्न आहेत, कारण भगवंतांचं धाम देखील सच्चिदानंद आहे. जसे भगवंत आध्यात्मिक आहेत, भगवंत सच्चिदानंद आहेत, त्याचप्रमाणे भगवंतांचं धाम देखील सच्चिदानंद आहे. आणि त्यामुळे भगवंतांचं जे धाम आहे हे भगवंतांपासून अभिन्न आहे. तर ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की भगवंतांचं नाम त्यांच्यापासून अभिन्न आहे, कृष्ण आणि कृष्ण नाम याच्यात काहीच फरक नाही, त्याचप्रमाणे भगवंत आणि त्यांचे जे धाम आहे ते देखील अभिन्न आहे. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू म्हणायचे, आराध्यो भगवान व्रजेश तनय तद्धाम वृंदावनम. या जगामध्ये सर्वात आराध्य व्यक्तिमत्व काय आहे, ते आहेत ब्रजेंद्र नंदन कृष्ण. वृंदावनातले जे कृष्ण आहेत, नंद महाराजांचे पुत्र कृष्ण, हे सर्वात उच्च आराध्य व्यक्ती आहेत ज्यांची आपण उपासना आराधना केली पाहिजे. तर आराध्य व्यक्ती सर्वोच्च आहेत ब्रजेंद्र नंदन कृष्ण, वृंदावन कृष्ण. आणि त्याचप्रमाणे वृंदावन धाम देखील वंदनीय आहे, पूजनीय आहे, आराध्य आहे. भगवंतांच इतकंच त्यांचं धाम देखील आराध्य आहे. म्हणून आपण वृंदावन वृंदावन जे धाम आहे त्याची देखील आपण अर्चना आणि आराधना केली पाहिजे. तर म्हणून आपण जेव्हा वृंदावन धामामध्ये प्रवेश करतो, प्रभुपाद म्हणतात पुढे की या भौतिक जगामध्ये या पृथ्वी तलावर दिल्ली पासून 90 मैल अंतरावर एक वृंदावन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे वृंदावन धाम, राईट, उत्तर प्रदेश मध्ये आहे. बरोबर ना? उत्तर प्रदेशमध्ये जे वृंदावन धाम आहे हे मूळ आध्यात्मिक जगतातलं जे गोलोक वृंदावन आहे त्याचंच प्रकट रूप आहे, त्याचीच प्रतिकृती आहे. तर आध्यात्मिक जगतातले जे वृंदावन आहे त्याचीच प्रतिकृती या भौतिक जगामध्ये दिल्लीच्या जवळ उत्तर प्रदेशामध्ये वृंदावन धामामध्ये आहे. आणि जेव्हा भगवंत श्रीकृष्ण या पृथ्वी तलावर अवतरण घेतात त्यावेळेस ते या भौतिक जगातल्या वृंदावन धामामध्येच त्यांचा आविर्भाव होतो आणि त्यांच्या लीला होतात. आणि त्याचे प्रभुपाद हे पण सांगितलेलं आहे की त्यांनी 168 वर्ग मैल इतकी त्यांची जागा आहे, आणि ते मथुरा जिल्ह्यामध्ये हे वृंदावन आहे. तर म्हणून जेव्हा आपण वृंदावनला जातो यात्रेला, किंवा मायापूर किंवा जगन्नाथपुरी, पंढरपूर अशा यात्रेला जातो, तेव्हा आपण धामाची देखील आराधना करतो. विशेषतः आपण जेव्हा धामात जातो तेव्हा लगेच तिथे धामामध्ये प्रवेश केल्यावर आपण तिथे दंडवत प्रणाम केला पाहिजे. आराधना करण्याची ही सगळ्यात महत्वाची पद्धती आहे की आपण जेव्हा धामात जातो दर्शनाला तेव्हा तिथे दंडवत प्रणाम. जेव्हा आपण स्टेशनहून येतो किंवा धामामध्ये रिक्षातून उतरतो तेव्हा लगेच प्रणाम करतो, आणि धामाची जी धूळ आहे ती आपल्या मस्तकावर आपण धारण करतो. अशा प्रकारे आपण धामाची आराधना करतो, कारण हे जे धाम आहे ते भगवान श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. विशेषतः मायापूर, वृंदावन आणि जगन्नाथपुरी
हे सगळ्यात महत्वाचे सर्वोच्च लोक आहेत आणि त्याची आराधना ही सर्वात जास्त सराहनीय आहे. तर हा होता 21वा श्लोक. तर अशा प्रकारे या श्लोकांमध्ये भगवंतांनी परमाम गतीन, जे भगवंतांचं सर्वोच्च धाम आहे, त्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. तर 15व्या श्लोकांमध्ये भगवंतांनी याच्याविषयी थोडं सांगितलं होतं. आणि आता हे जे 19, 20, 21 वगैरे हे जे श्लोक आहेत, या श्लोकांमध्ये 19 नाही, 20 आणि 21 आणि 22 या श्लोकांमध्ये भगवंत जे आहेत त्या धामाविषयी विस्तृत वर्णन करत आहेत. तर हे जे भगवत धाम आहे ते शाश्वत आहे, आध्यात्मिक आहे आणि ते भगवंतांचं सर्वोच्च धाम आहे, त्याच्याविषयी आपल्याला थोडी आसक्ती आणि इच्छा उत्पन्न झाली पाहिजे की आपण इथे एक दिवस माझा या भगवत धामामध्ये प्रवेश व्हावा. हे भगवंतांचं जे शाश्वत गोलोक वृंदावन धाम आहे तिथे माझा प्रवेश व्हावा, अशी आपल्या सगळ्यांची इच्छा ही तयार झाली पाहिजे. तर जसे हे पण म्हणतात नरोत्तम दास ठाकूर, रूप रघुनाथ पदे होइबे आकुति, कबे हम बुझाबो से जुगल प्रीति. रूप रघुनाथ पदे रहु मोर आशा. नाही, त्याच्या आधी म्हणतात विषय छाडिया कबे शुद्ध हबे मन, कबे हम बुझा भोसे श्री वृंदावन. जेव्हा माझ्या या भौतिक जगाशी आसक्ती जी आहे ती नष्ट होईल आणि असे कधी वेळ येईल की जेव्हा मला आध्यात्मिक जगाविषयी आसक्ती उत्पन्न होईल, आध्यात्मिक जगाविषयी मला थोडं ज्ञान प्राप्त होईल, विशेषतः गोलोक वृंदावनाविषयी. तर अशा प्रकारची जी एक लालसा आहे ही प्रत्येक भक्तामध्ये जागृत झाली पाहिजे की माझे कधी मला गोलोक वृंदावनामध्ये जाण्याची परवानगी मिळेल आणि मी गोलोक वृंदावनामध्ये जाण्याची जी गोलोक वृंदावनामध्ये वृंदावनाची प्राप्ती मला कधी होईल, अशी आसक्ती एक प्रत्येक भक्तामध्ये निर्माण झाली पाहिजे. जेव्हा आपण भगवंतांचं जे हे सर्वोच्च धाम आहे कृष्णाचं, तर त्यामध्ये प्रवेश करू आणि कृष्ण आणि त्यांचे जे इतर संगी आहेत त्यांच्यामध्ये प्रवेश करू, तेव्हा आपलं जे जीवन आहे हे पूर्णपणे खऱ्या अर्थाने सुखी होईल. आणि गोलोक वृंदावनातल्या विविध कृष्णाचे जे संगी आहेत त्यांच्या सगळ्यांसोबत आपलं जे सुदृढ नातं असं तयार होईल आणि त्यांच्यामध्ये विशेष प्रकारचा आदान प्रदान करून भगवंतांची सेवा करणे हा सर्वोच्च आनंद आपल्याला त्यावेळेस प्राप्त होईल. तर आपण बघू शकतो की भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत याच्यामध्ये कितीतरी मोठा विरोधाभास आहे. भौतिक जगामध्ये आपण भौतिक जगामध्ये आपला परत परत नाश होतो आणि आपण असहाय स्थितीमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून हिरावून घेतल्या जातात. हे भौतिक जगत आहे, अशाश्वत तात्पुरतं जगत आहे. परंतु आध्यात्मिक जगत कसं आहे, ते आपलं सर्वोच्च ध्येय आहे आणि त्याचा कधीही नाश होत नाही आणि ते पूर्णपणे आनंदाने परिपूर्ण आहे. तसं आध्यात्मिक जगत आहे. तर याच्यामध्ये किती विरोधाभास आहे आपण बघू शकतो. भौतिक जगत काय आहे, भूत्वा भूत्वा प्रलीयते, परंतु आध्यात्मिक जगत कसं आहे, शाश्वत जगत आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, असे भगवंत सांगत आहेत. तर हा झाला 21वा श्लोक. आता आपण 22वा श्लोक घेऊया. पुरुष स पर पार्थ, पुरुषः सह पर पार्थ, भक्त्या लभ्यस्त्व अनन्यया, भक्ता लभ्यस्त्वनन्यया, यस्यान्तः स्थानि भूतानि यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्.
येन सर्वमिदं येन ततं सर्वमिदं ततं. भाषांतर वाचा. हरे कृष्ण. आवाज. सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहेत. हरे कृष्ण. हम्म. तर आता या धामाची प्राप्ती कशी होणार, त्याविषयी भगवंत सांगत आहेत. एक महत्वाची गोष्ट आहे की मागच्या श्लोकामध्ये अव्यक्त हा जो शब्द आलेला आहे, भगवत धामाविषयी अव्यक्त हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ काय आहे की आपल्या भौतिक दृष्टीला हे जगत दिसू शकत नाही. आपण भौतिक दृष्टीने आध्यात्मिक जगत पाहू शकत नाही किंवा भौतिक इंद्रियाद्वारे आपल्याला त्याचं ध्यान होऊ शकत नाही. तर ते भौतिक इंद्रियांच्या पलीकडे आहे म्हणून त्याला अव्यक्त असे म्हटले जाते. तर या श्लोकामध्ये आता आध्यात्मिक जगताची प्राप्ती कशी करायची तर त्याविषयी सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की त्याची प्राप्ती कशी करावी आणि त्याचं एक सोपं उत्तर आहे भगवंतांची भक्ती करून. भक्त्या लभ्यस्त्व अनन्यया, स्पष्टपणे कृष्णाने भक्त्या लभ्यस्त्व अनन्यया लिहिलेला आहे. याचा अर्थ केवळ भक्तीद्वारेच आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो आणि दुसरा कुठलाच उपाय नाही. तर आपण बघतो की आध्यात्मिक जगत आहे तिथे काय आहे अशी आपल्याला कधी कधी उत्सुकता असते की ठीक आहे आध्यात्मिक जगत इतकं चांगलं आहे, इतकं सुंदर आहे, इतकं शाश्वत आहे, इतकं आनंदाचं आहे, पण ते काय आहे. आध्यात्मिक जग म्हणजे केवळ एक प्रकाश नाहीये, तर तिथे देखील अनेक अनेक प्रकारच्या विविधता आध्यात्मिक जगामध्ये आहे. आपण बघतो की भौतिक जगामध्ये तरी किती विविधता आहे, कितीतरी प्रकारचे फुलं आहेत. आपण एक गुलाबच एक बघितला तर त्याचे तरी कितीतरी प्रकारचे गुलाब आहेत. हजारो प्रकार आहेत गुलाबाचेच. एक आपण जर धान पकडले भात तर त्याचेच कितीतरी प्रकार आहेत. तर या भौतिक जगामध्ये पण खूप विविधता आहे. परंतु हे भौतिक जग आहे हे आध्यात्मिक जगताचं केवळ एक प्रतिबिंब आहे. तर आध्यात्मिक जगतामध्ये अजून जास्त विविधता आहे. परंतु भौतिक जगातली जी विविधता आहे ना ती शाश्वत नाहीये. जसं एक फूल आहे सुंदर, ते सुंदर दिसतं परंतु ते नंतर कोमेजून जातं आणि ते नष्ट होतं. परंतु आध्यात्मिक जगतातली जी विविधता आहे ती खरी विविधता आहे आणि ती आध्यात्मिक विविधता आहे. तिथे भौतिक काहीच नाहीये, ती आध्यात्मिक विविधता आहे. आणि ज्या प्रकारे भगवंत विस्तारित करतात त्याप्रमाणेच आध्यात्मिक जगतातली जी विविधता आहे तिचा देखील विस्तार होतो. तर अशा प्रकारे आध्यात्मिक जगतातली विविधता ही आध्यात्मिक आहे म्हणजे तिचा कधी नाश होत नाही. ती अशी केवळ तात्कालिक राहत नाही परंतु ती नेहमीसाठी अस्तित्वात असते आणि ती विविधता दिव्य असते. ती भौतिक पदार्थांनी बनलेली नसते. तर प्रभुपाद पुढे म्हणतात तात्पर्यामध्ये की जरी हे भौतिक जगत असले परंतु हे भौतिक जगत देखील भगवंतांचीच एक शक्ती आहे. तर भगवंत पूर्ण भौतिक जगामध्ये त्यांच्या भौतिक शक्तीद्वारे जे त्यांची भौतिक प्रकृती आहे त्याद्वारे संपूर्ण भौतिक जगतामध्ये उपस्थित आहेत. आणि त्याच प्रकारे त्यांच्या आध्यात्मिक शक्तीद्वारे भगवंत संपूर्णपणे आध्यात्मिक जगतामध्ये उपस्थित आहे. तर याचा अर्थ काय आहे, भगवंत सगळीकडे सर्वव्यापी आहेत. भौतिक जगत असो किंवा आध्यात्मिक जगत असो, संपूर्ण सृष्टीमध्ये भौतिक सृष्टी आणि आध्यात्मिक सृष्टी दोन्हीमध्ये भगवंत सर्वव्यापी आहेत. भौतिक सृष्टीमध्ये भगवंत भौतिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत, आध्यात्मिक सृष्टीमध्ये भगवंत आध्यात्मिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत. परंतु भगवंत दोन्ही प्रत्येक ठिकाणी सर्वव्यापी अवस्थेमध्ये आहेत. तर त्या आपल्या शक्तीद्वारे सगळीकडे त्याचा संचार करत आहेत. ज्याप्रमाणे याचं एक उदाहरण दिलं जातं की सूर्य जो आहे, सूर्य देखील सर्वव्यापी आहे. कशाद्वारे? सूर्यप्रकाशाद्वारे.
तर जेव्हा सकाळी आपण बघतो की आपल्या घरात सूर्यकिरण येतात, अशी आशा करतो की सूर्यकिरण येतात. आजकाल बऱ्याच घरामध्ये सूर्यकिरण पण देखील येत नाहीत. परंतु जर असे एक आदर्श घर जिथे सूर्यकिरण येतात, तर आपल्याला कळून चुकतं की सूर्य आकाशात आहे. तर अशा प्रकारे एका दृष्टीने आपण बघतो की आपल्याला सूर्याचं अस्तित्व आपल्या घरामध्ये पण आहे. परंतु दुसऱ्या दृष्टीने प्रत्यक्ष सूर्य आपल्या घरात आला तर आपलं घर जळूनच जाईल. बरोबर ना? तर सूर्य जो आहे हा आपल्या घरात त्याच्या सूर्यप्रकाशाद्वारे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे भगवंत सर्वव्यापी कसे आहेत? त्यांच्या शक्तीद्वारे ते सर्वव्यापी आहेत. हम्म. तर ही संकल्पना प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत. नंतर पुढे म्हणतात प्रभुपाद की जर आपल्याला भगवंतांच्या धामामध्ये जे असंख्य वैकुंठ धाम आहेत, त्यामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर त्या केळसाठी आपल्याला केवळ भक्तीच केली पाहिजे. हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. दुसरी कुठलीच पद्धत चालणार नाही. पुढे प्रभुपाद गोपाल तापणी उपनिषद कोट करत आहेत. ते सांगितलेलं आहे की भगवंतांचं जे सर्वोच्च धाम आहे आणि भगवंत जे आहे याविषयी थोडं वर्णन केलेलं आहे. एको वशी सर्वगह कृष्ण, असं गोपाल तापणी उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की त्या धामामध्ये केवळ एकच पुरुषोत्तम आहे, त्याचं नाव आहे कृष्ण. आणि हे जे कृष्ण आहेत हे सगळ्यात कृपाळू असे विग्रह आहेत. आणि जरी ते तिथे स्थित आहे तरी ते स्वतःला अनेक अनेक विस्तारित रूपांमध्ये स्वतःचा विस्तार करत आहेत. अनेक अनेक अंश आणि कला यांच्यामध्ये भगवंत स्वतःचा विस्तार करीत आहेत. तर भगवंत जरी एका ठिकाणी गोलोक वृंदावनमध्ये उपस्थित असले भगवान कृष्ण, तरी त्यांची अनेक अनेक विस्तारित रूपे आहेत आणि या विस्तारित रूपांचे त्यांचे त्यांचे वेगवेगळे वैकुंठ ग्रह आहेत. तर आध्यात्मिक जगतामध्ये भगवान श्रीकृष्णांचं जे धाम आहे त्याला म्हणतात गोलोक वृंदावन धाम किंवा कृष्णलोक. तर कृष्णलोकाचे पण 3 भाग आहेत, मथुरा, वृंदावन आणि द्वारका. तर गोलोक वृंदावन जे आहे तिथे व्रजेंद्र नंदन कृष्ण राहतात. नंतर मथुरामध्ये वासुदेव कृष्ण राहतात आणि द्वारकेमध्ये द्वारकाधीश कृष्ण राहतात. तर हे तिन्ही मिळून त्याला म्हणतात कृष्णलोक. परंतु या कृष्णलोक सोडून भगवंतांचे मग बरेचसे विस्तार रूप होतात. भगवंत स्वतःला वेगवेगळ्या रूपांमध्ये विस्तारित करतात. जसे राम, नरसिंह, वराह, मत्स्य, कूर्म अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये भगवंत स्वतःला विस्तारित करतात. आणि प्रत्येक विष्णू रूपाचं, कृष्ण रूपात जे भगवंतांचं विस्तारित रूप आहे, प्रत्येक विस्तारित रूपाचा एक एक धाम आहे आणि त्यामध्ये त्यांचा निवास आहे, त्यावर त्यांचं अधिपत्य आहे. तर प्रभुपाद पुढे म्हणतात की भगवंतांचे जे विस्तारित रूप आहेत, जे वेगवेगळ्या वैकुंठ जगतांवर अधिपत्य गाजवत आहेत, त्यांचे 4 हात असतात, ते चतुर्भुज असतात आणि त्यांचे वेगवेगळी नावं देखील आहेत. पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, ऋषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ वगैरे वगैरे. तर तसेच प्रभुपाद म्हणतात पुढे प्रभुपाद ब्रह्मसंहिता कोट करत आहेत. ब्रह्मसंहितेविषयी सांगत आहेत की तिथे सांगितलेलं आहे गोलोक एव निवसती अखिलात्म भूतो. म्हणजे भगवंत जरी गोलोक धामामध्ये जरी ते स्थित आहेत तरीही ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये देखील स्थित आहेत. असं नाही की ते केवळ गोलोक वृंदावनमध्येच स्थित आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देखील भगवंतांचा वास आहे परमात्म्याच्या रूपामध्ये. नंतर पुढे प्रभुपाद श्वेताश्वतर उपनिषद बघा, प्रभुपाद कितीतरी शास्त्रांचं इथे संदर्भ देत आहेत. असं नाही की प्रभुपाद आपल्या मनधडक काहीतरी सांगतात. हेच प्रभुपादांचं वैशिष्ट्य आहे की प्रभुपादांनी आपल्या मनधडक तर्कानुसार काही तात्पर्य दिलेले नाही आहेत. तर वेगवेगळे शास्त्र त्यांचा संदर्भ देऊन प्रभुपादांनी आपल्याला जो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तत्व आहे, ते समजून सांगितलेलं आहे. तर पुढे प्रभुपाद श्वेताश्वतर उपनिषद सांगत आहेत परास्य शक्ती विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. तर भगवंतांची ज्या शक्ती आहे त्याद्वारे भगवंतांच्या इच्छेनुसार सारे कार्य
केले जातात आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नसतात. तर भगवंत सगळीकडे उपस्थित आहेत, परंतु ते गोलोक वृंदावनमध्ये विशेषतः त्यांच्या मूळ रूपात स्थित आहेत. ब्रजेंद्र नंदन कृष्ण, वृंदावन कृष्ण या रूपामध्ये ते गोलोक वृंदावनमध्ये स्थित आहेत आणि नंतर ते गोलोक वृंदावनानंतर बरेच वेगवेगळ्या धाममध्ये स्वतःला विस्तारित करतात आणि ते परमात्मा म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये देखील स्वतःला विस्तारित करतात. तर या श्लोकामध्ये हा जो 22वा श्लोक आहे, इथे भगवंतांनी सांगितलेला आहे, हे शब्द भगवंतांनी म्हटलेले आहेत, तू अनन्यया. तर 14व्या श्लोकात देखील भगवंतांनी हाच अनन्य चेता हा सततम यो माम स्मरती नित्यशः असे म्हटले होते, बरोबर ना? 14वा जो श्लोक होता त्या भगवंतांनी असं म्हटलं होतं. इथे पण हा अनन्य शब्द आलेला आहे. तर याचा अर्थ काय आहे? भगवंत सांगत आहेत आपल्याला की आपण त्यांची जी सेवा आहे ती अनन्य भावाने केली पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या सगळ्या इच्छा आहेत त्या कुठल्याही प्रकारचं अडथळा न आणता केवळ भगवंतांवरच केंद्रित केल्या पाहिजेत. ज्या भौतिक इच्छा आहेत, ज्ञान कर्म या योग यासाठी या ज्या सगळ्या ज्या इच्छा आहेत भौतिक इच्छा, त्याला दूर सारून अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम आनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा असे रूप गोस्वामी सांगतात की दुसऱ्या कुठल्याही इच्छा न ठेवता भौतिक इच्छांना दूर सारून कर्मज्ञानाची इच्छा देखील, कर्मज्ञान योग अशा इच्छा देखील दूर सारून व्यक्तीने त्यांच्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या केवळ कृष्णांवरच केंद्रित केल्या पाहिजे. कारण दुसऱ्या इच्छा जर असल्या तर त्या कृष्ण प्राप्तीसाठी आपल्यासाठी कृष्ण प्राप्तीसाठी त्या बाधक आहेत. दुसऱ्या इच्छा जर व्यक्तीच्या मनामध्ये असल्या तर त्याद्वारे कृष्ण प्राप्ती करणं कठीण होऊन जातं, कारण त्या अडथळा आणतात कृष्ण प्राप्तीच्या मार्गावर. त्यामुळे दुसऱ्या इच्छा सोडून देणे हा एक फार महत्वाचा मुद्दा इथे भगवंत कृष्ण जे आहेत इथे त्याच्यावर ते जोर देत आहेत, अनन्य शब्द हा शब्द वापरून. तर आपल्याला वाटत असेल की अरे माझी आता काय स्थिती आहे, माझ्यामध्ये तर बऱ्याच इच्छा आहेत अशा वेगवेगळ्या. तर हळूहळू आपण जेव्हा भक्ती करत राहू, आपले भगवद्गीतेविषयी अशी चर्चा करत राहू आणि भक्तीचा अभ्यास करू, हळूहळू आपण देखील या भौतिक इच्छांपासून मुक्त होऊ. तर आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले भक्तीमध्ये तर एक दिवस असा येईल की आपण भौतिक इच्छांपासून पूर्णपणे मुक्त होऊन जाऊ आणि आपली केवळ इच्छा राहील, केवळ एकच इच्छा राहील, ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करणे. तर अशा प्रकारे या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी आध्यात्मिक जगताचं वर्णन केलेलं आहे आणि त्यासाठी काय क्रिया आहे त्याचं देखील वर्णन केलेलं आहे. तर आता जे पुढचे जे शेवटचे 6 श्लोक आहेत त्यामध्ये भगवंत काय करत आहेत? त्यामध्ये भगवंत एका आत्म्याने त्याचं शरीर कशा प्रकारे त्याग केला पाहिजे, शरीराचा कशा प्रकारे त्याग केला पाहिजे जेणेकरून ते भगवंत प्राप्ती करू शकतील याविषयी थोडं वर्णन केलेलं आहे पुढच्या 6 श्लोकांमध्ये. हे जे शेवटचे 6 श्लोक आहेत. तर कोणाचा काही प्रश्न आहे? एक हा सेक्शन संपलेला आहे, हा विभाग इथे, म्हणून विचारत आहे की काही प्रश्न असेल तर मग हे आतापर्यंत आपण जे चर्चा केली याच्यावर काही प्रश्न आहे का? कारण पुढचा 23व्या श्लोकापासून नवीन विभाग चालू होता या अध्यायाचा. बहुत ही खूबसूरत ये पोलिंग स्पेल हुआ था 220 वाले मैच में युवा शिवांग ने 4 ओवर मात्र 33 हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा येस. हे आता आध्यात्मिक जगत वैकुंठ, अनेक प्रकारचे वैकुंठ आहेत ना, हा म्हणजे नरसिंहाचं आहे, वराचं आहे. तर हो समजा मनुष्य एखाद्या नरसिंहाची आराधना करत असेल, त्या वैकुंठमध्ये गेला तरी तो परत येत नाही ना, मग पुनर्जन्म वगैरे त्याला परत येत नाही ना तो भौतिक जगामध्ये. हो हो बरोबर. कुठल्याही वैकुंठ जगतात गेलो तरी आपल्याला परत यावं लागत नाही, ते तिथेच राहतात आनंदामध्ये, तिथे शाश्वत अस्तित्व त्यांना प्राप्त होतं.
तर कुठल्याही वैकुंठात जर कोणी आणि नरसिंहांचे भक्त असतील तर ते नरसिंह लोकात जातील हम्म. आणि तेथील देखील त्यांना शाश्वत अस्तित्व आणि शाश्वत सेवा, शाश्वत स्थान, आनंद प्राप्त होईल. भौतिक जगामध्ये अरे येण्याची गरज पडणार नाही. विठ्ठलाचे भक्त कुठे जातात? विठ्ठलाचे भक्त जातील द्वारकेमध्ये, कृष्ण लोकामध्ये. असं आहे ना? कारण विठ्ठल कृष्णच आहेत ना, द्वारकाधीश कृष्ण. हा, पण ते जे आपला जय हरी पंत आहे ना, ते हम्म. असं सांगत नाही, काही सांगत नाही. आपले ते प्रभुपाद सांगत्या गोलोक वृंदावन. तसं ते बरेच आता आपले म्हणजे खेडेगावामध्ये जे लोक आहे भरपूर आहे, पण हम्म. त्यांना माहित नसतं असं कुठं जायचं काय नाही का. सेवा करतात फक्त, पण तरी विठ्ठल भगवंत पहा त्यांना वैकुंठात घेऊन जातात. हा. कृपा आहे, फार हा, कृपा. जरी त्यांना माहिती नसेल पण त्यांनी जर शुद्ध भक्तीमध्ये सेवा केली भगवंताची तर त्यांना वैकुंठ प्राप्ती जरूर होईल. त्यांना काही त्याच्यामध्ये कमी राहणार नाही. परंतु जे ज्ञान आहे ते जर असलं तर अजून आपल्याला त्याविषयी, भगवंतांविषयी जी निष्ठा आहे ती जागृत होण्यासाठी थोडी मदत होते. जर ज्ञान नसेल तर काय होतं, कधी कधी आपलं एक भावुक भक्ती असते, एक भावनिक स्तरावर भक्ती होते. परंतु जर आपलं जर ज्ञान असेल तर त्याने जर आपण भक्ती करतो तर ती एक निष्ठावान भक्तीमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. कधी कधी काय होतं, जर भक्तीने भावुक भक्ती केली तर ते कोणी जेव्हा कृष्ण जन्माष्टमी असेल किंवा आषाढी एकादशी असेल तेव्हा ते कृष्णाची भक्ती करतील, विठ्ठलाची भक्ती करतील. आणि मग दुसरे देवी देवतांचे जेव्हा वार असतील तेव्हा त्यांची पण भक्ती करतील, त्यांची पण अर्चना करतील. तर त्यामुळे अशा प्रकारे त्यांची भक्ती ही निष्ठावान भक्ती होत नाही. परंतु जर कोणी निष्ठावान भक्ती करत असेल, जरी त्यांना फारसं ज्ञान नसेल तरीही त्यांना भगवत धामाची प्राप्ती जरूर होईल. पण एक ज्ञान जे आहे हे निष्ठावान भक्ती करण्यासाठी थोडी आपल्याला सहायता करतं, मदत करतो. ठीक आहे ना? हो प्रभूजी. अजून काही कोणाचा प्रश्न? प्रभूजी, आपण म्हणतो पण असं म्हणावी अशी आसक्ती निर्माण होत नाही भगवंताविषयी, म्हणजे अशी भौतिक इच्छा थोड्या अशा राहतातच. अशी ती आसक्ती अजून म्हणजे असं जाणवत नाही की पूर्ण आसक्ती हे झाली, निर्माण होत नाही. हा माझा पण प्रश्न आहे. माझ्या पण अजून बऱ्याच भौतिक आसक्ती आहेत. भरपूर भौतिक आसक्ती आहेत. परंतु आपली जी प्रोसेस आहे, जे आपले हम्म. भक्ती मार्ग आहे, याच्यामध्ये भरपूर शक्ती आहे. फक्त त्याला थोडा हं, वेळ लागतो. जर आपण याच्यावर हं, टिकून राहिलो तर हळूहळू त्या भौतिक आसक्ती वि विरघळून जातील. हं. तर थोडं आपल्याला त्याविषयी धैर्य धारण करणं देखील आवश्यक आहे. कारण भौतिक आसक्ती इतक्या गाढ झालेल्या आहेत जन्मजन्मांपासून, तर हो. त्यांना विरघळायला थोडा वेळ लागेल. है की नाही? थोडं नाही, भौतिक भरपूर वेळ लागतो बहुतेक. थोड्या वेळाने अहो, वाढत नाहीये. प्रभूजी, अनेक जन्मांपासून हे आहेत. आता 50-60 वर्ष लागले तर हं, काय थोडाच वेळ म्हणावा ना त्याच्या मागे. हं, जर हं. करोडो वर्षांपासून हे आहेत भौतिक आसक्ती, जरी त्या 60 हो. वर्षांमध्ये किंवा 100 वर्षांमध्ये जरी त्या विरघळल्या तरी थोडाच काळ म्हणावा त्याच्यासाठी, बरोबर? करोडो वर्ष हो. कुठे आणि 100 वर्ष कुठे? है हां, की हां. नाही? तर आपण भक्ती मार्गावर सुदृढ राहिलो म्हणून थोडं या हं, सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणं, त्याच्याविषयी श्रवण करणं, याद्वारे हळूहळू हं, आपली आसक्ती कमी होतील. कारण जितकी आपण चर्चा करू, जितकं आपण सेवा करू, जितकं नामजप करू, तेवढी आपल्याला हं. मदत होईल. बरं. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ठीक आहे. तर आपण आता दुसरा जो शेवटचा विभाग आहे या अध्यायातला त्याच्याकडे वळूया. सगळे श्लोक तर आज होणार नाही, पण ठीक आहे, जितके श्लोक होतील तितके करूया. मग आपण उद्या आपण मग 9वा अध्याय चालू करूया. आज जेवढे श्लोक होतील तेवढे आपण पूर्ण करू आणि मग जितके बाकी राहतील ते उद्या घेऊन 9वा अध्यायाची आपण सुरुवात करूया. राजविद्या राजयोग. तर याच्याविषयी चर्चा आपण उद्यापासून चालू करूया. ठीक आहे. तर 23वा, तर जसं आपण आधी चर्चा केली की या विभागामध्ये एका
व्यक्तीने शरीर कसे त्याग करावे जेणेकरून त्यांना भगवत प्राप्ती होईल त्याविषयी थोडं वर्णन आहे. तर 23वा श्लोक. यत्र काले तु अनावृत्तिम यत्र काले अनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः वृत्तिं चैव आवृत्तिं योगिनः चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम् प्रयाता प्रयाता यान्ति तं कालम् वक्ष्यामि भरतर्षभ. वक्ष्यामि वक्ष्यामि भरतर्षभ. भरतर्षभ. वाचू का? हा वाच. हे भरतश्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. तर हे जे 4 श्लोक आहेत 23, 24, 25, 26 हे ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि अष्टांग योगींविषयी आहेत. कारण या योग्यांना आपला जो मृत्यू आहे त्याचं नियोजन करावं लागतं, त्याच्याविषयी थोडं प्लॅनिंग करावं लागतं. जर त्यांनी प्लॅनिंग नाही केलं तर त्यांना परत भौतिक जगामध्ये प्रवेश करावा लागतो. परंतु जे 27 आणि 28 श्लोक आहेत ते भक्तांसाठी आहेत, तर त्यांना आपल्या मृत्यूचं प्लॅनिंग करायची गरज पडत नाही. तर याच्याविषयी वर्णन आहे. तर 23, 24, 25, 26 हे 4 श्लोक ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि अष्टांग योगींसाठी आहेत आणि 27 आणि 28 जे श्लोक आहेत हे भक्ती योगींसाठी आहेत. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की जे भगवंतांचे विशुद्ध भक्त आहेत, जे पूर्णपणे भगवंतांची शरणागत आहेत, त्यांना शरीर कधी त्यागावे त्याविषयी चिंता करायची गरज पडत नाही किंवा शरीर त्यागण्याची जी पद्धत आहे त्याची देखील चिंता करायची गरज नाही. ते सगळे काही भगवान श्रीकृष्णांवर सोडतात, पूर्ण कृष्णावर निर्भर राहतात आणि अशा प्रकारे ते आनंदाने आणि सहजगत्या भगवत धामात परत जातात. परंतु जे भगवंतांचे शुद्ध भक्त नसतात त्यांच्यासाठी हे जे वेगवेगळ्या पद्धती आहेत, आध्यात्मिक पद्धती, कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग, या सगळ्यांना एका विशिष्ट वेळीच त्यांचं शरीर त्यागले पाहिजे, त्याद्वारे त्यांना मुक्ती प्राप्त होईल. जर त्यांचा जर वेळ चुकली तर त्यांना भौतिक जगात परत यावं लागेल. जर योगी जर परिपूर्ण असेल तर तो आपला वेळ आणि जी त्याची परिस्थिती आहे त्याचे जे चयन आहे तो करू शकतो. त्याचा एक चॉईस करू शकतो की मला कुठल्या वेळेस माझं शरीर सोडायचं आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये माझं शरीर सोडायचं आहे याचा निर्णय एक उन्नत योगी घेऊ शकतो. परंतु जर योगी उन्नत नसेल तर त्याला अचानक मृत्यू प्राप्ती होते आणि त्याच्यानुसार त्याचं जे पुढचं भाग्य आहे ते त्याच्यावर अवलंबून राहतं की कुठल्या वेळेस त्याचा मृत्यू झाला. तर बलदेव विद्याभूषण म्हणतात की संस्कृत जो शब्द आहे काल, हा एक काल देवता आहे त्याच्या संदर्भामध्ये वापरलेला आहे. काल नावाची एक देवता आहे, काल पुरुष. तर त्याविषयी हा संस्कृत शब्द काल वापरलेला आहे. तर आपण या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी 3 प्रकारच्या व्यक्तींविषयी सांगितलेलं आहे. एक आहे योगी, जे उन्नत योगी आहेत, म्हणजे ज्यांची भरपूर प्रगती झालेली आहे, ते परिपूर्ण झालेले आहेत, परिपक्व असे योगी आहेत. तर अशा योगींना त्यांच्या मृत्यूची जी वेळ आहे आणि परिस्थिती आहे त्याचा निर्णय ते घेऊ शकतात की मी कुठल्या क्षणी आणि कुठल्या परिस्थितीमध्ये हे शरीर सोडेल आणि त्यांच्या इच्छेनुसार ते वेगवेगळ्या ग्रहांमध्ये किंवा आध्यात्मिक जगतामध्ये देखील प्रवेश करू शकतात. जे योगी परिपूर्ण नसतात, परिपक्व नसतात, अशा योगींना आपल्या मृत्यूची वेळ आणि परिस्थिती त्यांना चूज करता येत नाही.
त्याचा निर्णय ते घेऊ शकत नाही. तर त्यांचा मृत्यू अचानक येतो. त्यांचा जो मृत्यू आहे हा अचानक येतो. त्यांची निवड ते करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू अचानक येऊन मग त्या परिस्थितीमध्ये, म्हणजे एक प्रकारे ते असहाय परिस्थितीमध्ये त्यांना त्या गंतव्याची प्राप्ती होते. त्यांची इच्छा असो वा नसो, ते असहाय होऊन जातात, कारण त्यांचा मृत्यू त्यांच्या हातामध्ये नसतो. ती निवड करू शकत नाही त्यांच्या मृत्यूची. परंतु जे भक्त आहेत हे या सगळ्या गोष्टींची चिंताच करत नाही. हा तिसरा प्रकार आहे. योगी जे आहेत यांचे हे दोन प्रकार, आणि भक्त आहेत या कुठल्याच गोष्टीची ते चिंता करत नाहीत. भक्त काय करतात? केवळ भगवंतांवर पूर्णपणे निर्भर राहतात आणि आपल्या भक्ती करतात प्रामाणिकपणे, आणि अशा प्रकारे भगवंतांवर अवलंबून राहून भगवंतांचे स्मरण करून कुठल्याही वेळेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा मृत्यू झाला तरी जर ते शुद्ध भक्त असतील तर त्यांचा भगवत धामामध्ये सहजगत्या प्रवेश होतो. तर हे तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती आहेत. तर 3 प्रकारचे आध्यात्मिक व्यक्ती, एक परिपूर्ण योगी, एक अपरिपूर्ण योगी आणि भक्त, या तिघांच्या विषयी जे मृत्यूचा जी पद्धत आहे त्याविषयी इथे वर्णन केलेलं आहे. तर मला असं वाटतं आपण आज इथेच थांबूया, कारण मग उद्या आपण 24व्या श्लोकापासून घेऊ. कारण मग भगवंत एक विस्तृत थोडं वर्णन करत आहेत की कुठल्या वेळी शरीर सोडावं योगीने आणि कुठल्या वेळी शरीर सोडू नये, जेणेकरून त्यांना परत यावं लागणार नाही. या सगळ्या गोष्टी पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगत आहेत. तर आपण त्याच्याविषयी उद्या चर्चा करू. ठीक आहे. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की जय. श्रील कृष्ण प्रभुची प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभुजी हरे दंडवत प्रणाम. हरे दंडवत कृष्ण प्रणाम. प्रभुजी दंडवत. हरे कृष्णा. कृष्णा धन्यवाद सगळ्यांचे. माधव प्रभुजी. हा दंडवत दंडवत. हरे कृष्णा. हा हरे कृष्ण. प्रभुजी रेकॉर्डिंग मिळेल का? पवित्र माधव प्रभू. हरे कृष्ण माताजी. मागच्या आजचं केलेलं आहे मी मागच्या रेकॉर्डिंग. रविवारचं नाही मिळणार माताजी. ते ऍक्च्युली माहिती नव्हतं आपल्याला. ते आजपासूनच चालू केले. आता मी आज विचारून ते चालू करायला लावले. आजपासून चालू झाले ते रेकॉर्डिंग. मागच्या रविवारचं नाहीये ना. तुम्ही नव्हतं त्यामुळेच मी ते विचारलं की कसं करायचं. मला पण माहिती नव्हतं, तर मी आज विचारून ते केलंय चालू आज. आता इथनं पुढे होईल. मागच्या रविवारचं पाहिजे होतं मला, दुसरं काय नाही. नाही ना, ते नाहीये. हरे तुम्ही कृष्ण. नव्हतं त्यामुळेच ते लक्षात आलं की रेकॉर्डिंग होत नाहीये म्हणून. ते आता चालू केलं आता हरकत यावेळेस पासून आपण. ठीक आहे काय हरकत नाही. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.